Hello, champions. How are you? I hope you guys are doing best in your studies. Now you can see the picture. बघा कोणता पिक्चर आहे? द अर्थ आर हॅबिटेट. ठीक आहे, द अर्थ आर हॅबिटेट स्टँडर्ड 6. ठीक आहे, स्टँडर्ड 6चं एनसीईआरटीचं बुक आहे. ते बुक आपण अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, फ्रॉम द स्क्रॅच, बुक टू बुक, लाईन टू लाईन काय इम्पॉर्टंट आहे मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. त्याच्यात कोणकोणते इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहेत, साईडला मी तुम्हाला नोट्स देणार आहे, जेणेकरून तुम्ही बुकच्या पॅसेजमध्ये एक न एक वर्ड लिहू शकता, एक न एक कन्सेप्ट अंडरस्टँडिंग होणार. तुम्हाला पूर्ण सिनेरिओ दिला जाणार, फ्रॉम फर्स्ट लाईन टू लास्ट लाईन कसं लक्षात ठेवायचं. इच अँड एव्हरी पार्ट ऑफ धिस लेक्चर शुड बी बेनिफिशियल. ओके, आणि ते तुमच्यावर डिपेंड राहील. तुम्ही समोर पुस्तक ओपन करून बसायचं, तुमचे 6th स्टँडर्डचे एनसीईआरटी तुमच्या समोर ओपन असले पाहिजे, जेणेकरून इथे काही मिस होतंय किंवा एक वर्ड असेल किंवा मी त्याची व्होकॅब्युलरी जर हार्ड असेल ते मी साईडला लिहून देईल, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक वर्ड अँड वर्ड तुम्हाला समजला पाहिजे. जर इंग्लिशमध्ये तुम्हाला एखादा वर्ड समजायला अवघड जात असेल, देन मी साईडला लिहून देईल, जेणेकरून तुम्ही प्रत्येक गोष्ट तुमच्या डोक्यात जाईल. ठीक आहे, सो याच्यासाठी आपण आपला जो अभ्यास आहे तो हसत खेळत पुढे नेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला बर्डन नाही वाटणार. ओके, एकदा का अभ्यासाचं बर्डन वाटलं तर मग अभ्यास डिफिकल्ट होतो. सो हसा खेळा, शिस्त पाळा, अँड लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट लेक्चर. ठीक आहे, बघा आता, this is the content summary of this book geography what you have to study. First chapter is there, बघा, the earth in our solar system. ठीक आहे, the earth in the solar system. आपली जी सोलर सिस्टम आहे ती कशी बिल्डअप झाली आहे, त्याच्यात अर्थचा रोल किती आहे. अर्थ वन ऑफ द प्लॅनेट्स आहेत. ठीक आहे ना, खूप सारे प्लॅनेट आहेत आपल्या युनिव्हर्समध्ये, त्याच्यापैकी अर्थ आहे, मार्स आहे, व्हीनस आहे, नेपच्यून आहे, ठीक आहे, ज्युपिटर आहे, युरॅनस आहे, सॅटर्न आहे, खूप सारे प्लॅनेट्स आहेत. त्या प्लॅनेट्स पैकी एक काय अर्थ आहे. गेटिंग, त्या प्लॅनेट्स पैकी एक. मग तुम्हाला शिकायचंय की व्हॉट आर द प्लॅनेट्स, ठीक आहे, व्हॉट आर द स्टार्स, देर आर मल्टिपल स्टार. इज सन अ स्टार, सन एक स्टार आहे का. मून सॅटेलाइट आहे. मग सॅटेलाइट म्हणजे काय नेमकं. सॅटेलाइट जे आपलं टीव्ही वगैरे ब्रॉडकास्टिंग करतो ते सॅटेलाइट वेगळे, आणि मून इज द सोल सॅटेलाइट ऑफ द अर्थ. मग ते काय, ते आपण ह्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. म्हणजे तुम्हाला एक एक गोष्ट, तुम्हाला सेलेस्टियल बॉडीज काय असतात, प्लॅनेट्स काय असतात, फुल मून काय असतो, न्यू मून काय असतो, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे समजणार. गेटिंग, फक्त तुमचं इथे काय लागणार आहे, कॉन्सन्ट्रेशन. तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करा, इथे सगळ्या गोष्टी इझी होतील. दे सेकंड चॅप्टर असेल ग्लोब, लॅटिट्यूड अँड लॉन्जिट्यूड्स. ठीक आहे, लॅटिट्यूड्स काय असतात, लॉन्जिट्यूड्स काय असतात, त्यांचं इम्पॉर्टन्स कशासाठी, कोणकोणत्या गोष्टींसाठी त्यांचं महत्व आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे समजतील. देन मोशन्स ऑफ द अर्थ. अर्थ कोणत्या साइडने फिरते, वेस्ट टू ईस्ट साइडने फिरते. ठीक आहे, देर आर मल्टिपल विंड्स, दोज प्ले इन रोल फॉर द मुवमेंट ऑफ द अर्थ. गेटिंग, मग तो रोल कसा असणार आहे ते सगळं आपल्याला इथे बघायचंय. नेक्स्ट इज द मॅप्स. मॅप्स म्हणजे काय, भारताचे मॅप्स. ठीक आहे, ॲटलास यू कॅन से. मॅप मध्ये तुम्हाला लोकेट करायचं की इंडियाचं लोकेशन कुठं आहे. अदर कंट्रीज असेल, समजा ऑस्ट्रेलिया असेल, युएसए असेल, ब्राझील असेल, त्यांचे लोकेशन आपल्याला तिथे मांडायचे. देन मेजर डोमेन्स ऑफ द अर्थ. अर्थचे वेगवेगळे डोमेन्स. मग डोमेन्स आर द इन द सेन्स की वेगवेगळे भाग, भूभाग. मग हायड्रोस्फेअर असेल, लिथोस्फेअर असेल, ठीक आहे, देन एन्व्हायरमेंट असेल. ठीक आहे, सो ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, सो हे सगळे आपले काय आहेत, ह्या जिओग्राफीचं जे 6th स्टँडर्डचं बुक आहे त्याच्यातल्या ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्यात, अभ्यास करायच्यात. गेटिंग, सो लेट स्टार्ट विथ द फर्स्ट चॅप्टर, दॅट इज द अर्थ इन द सोलार सिस्टम. सोलार सिस्टम मध्ये अर्थचा रोल काय. ठीक आहे, चलो बघा आता, लेट स्टार्ट द अर्थ इन द सोलार सिस्टम. दिस इज द फर्स्ट चॅप्टर. ओके, बघा आता, विल स्टार्ट. सी, बघा, सपोज तुम्ही यू आर स्टँडिंग इन द इव्हनिंग अँड वॉचिंग द लुकिंग टुवर्ड्स द स्काय. तुम्ही एका संध्याकाळी, थोडा अंधार पडलेला आहे, जिथं सनसेट झालेला आहे, आणि तुम्ही आकाशाकडे बघताय. ठीक आहे, आकाशाकडे बघत असताना तुम्ही काय काय ऑब्झर्व करणार. जर सपोज जस्ट सनसेट झालेला असेल आणि त्याच्या अर्ध्या पाऊण तासाने, 1 तासाने जर तुम्ही स्कायकडे बघत असणार,
तर तुम्हाला 2-3 लुकलुकणारे तारे दिसतील, त्यांना आपण स्टार्स म्हणतो, बरोबर आहे. आपण त्यांना, आणि जे छोटे छोटे स्टार्स असतात त्यांना आपण चांदण्या म्हणतो. गेटिंग? चांदण्या म्हणतो. मग ते ट्विंकल करत असतात, म्हणजे काय, लकलकत असतात. आणि अजून थोडा अंधार पडला, अजून थोडी जास्त रात्र आली तर अजून जास्त चांदण्या आपल्याला दिसायला लागतात. आणि का पूर्ण रात्र झाली, 11, 11:30, 10 वाजले रात्रीचे, तर पूर्ण आकाशात चांदण्या लुकलुकताना दिसतात. आता पावसाचे दिवस आहेत, आता नाही दिसणार, ती वेगळी गोष्ट आहे. परंतु निरभ्र आकाश असतं, उन्हाळ्याचे दिवस असतात, की जेव्हा आकाश एकदम नितळ असतं, क्लिअर स्काय असतं, तेव्हा जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला खूप साऱ्या चांदण्या आकाशात लुकलुकताना दिसतात. गेटिंग? मग तुम्हाला प्रश्न पडत असेल ना, की ह्या चांदण्या किंवा हे स्टार्स एवढे चमकतात, ते रात्री येतात कुठून? गेटिंग? मग ह्या ज्या चांदण्या आहेत त्या रात्री येतात कुठून? मग ते दिवसा का नाही दिसत? बरोबर आहे ना? जर रात्री दिसतात तर दिवसा का नाही दिसत? दिवसा कुठे जातात? हे प्रश्न पडत असतील. किंवा मग या चांदण्यांचा रोल काय आहे आपल्या पूर्ण अर्थवर? रोल काय आहे? त्या अर्थवर आहेत की अर्थच्या पलीकडे युनिव्हर्स मध्ये कुठे आहेत? गेटिंग? समजतंय? मग ह्या गोष्टी, मग त्या स्टार्स असतील, वेगवेगळ्या सेलेस्टियल बॉडीज असतील, ठीक आहे, प्लॅनेट्स असतील, ओके, मग ते त्या त्या वेळेलाच कसे दिसतात, याचा आपल्याला थोडक्यात अभ्यास करायचा, याचा आपल्याला थोडक्यात अभ्यास करायचा. गेटिंग? आता बघा, तुम्ही नोटीस केलं असणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण जे बघणार आहोत. आता बघा पुढे बघा, आता अलॉंग विथ दिस ब्राईट ऑब्जेक्ट्स, कोणते ब्राईट ऑब्जेक्ट्स? जे चांदण्या वगैरे ज्या दिसतात आपल्याला, ओके, यू मे ऑल्सो सी द मून ऑन द मोस्ट ऑफ द डेज. तुम्ही चंद्र बघतात, खूप सारे दिवस तुम्हाला काय दिसतो? मून दिसतो, बरोबर आहे ना? रात्रीच्या वेळेस कधी कधी अर्ध मून दिसतो, कधीतरी पूर्ण मून दिसतो, कधीतरी मून दिसतो त्याच्या आजूबाजूला रिंग पण दिसते. गेटिंग? इट मे हावेवर अपियर ॲट डिफरंट टाइम्स इन अ डिफरंट शेप्स अँड डिफरंट पोझिशन्स. दॅट्स इट. कधी कधी पृथ्वीच्या खूप जवळ असतो, कधी कधी वरती आकाशात दिसतो, वेगवेगळ्या साईडला वेगवेगळ्या शेप मध्ये मून दिसत असतो, दिसतो आपल्याला रात्री. सगळ्यांनी ऑब्झर्व केलेलं आहे? यस. इट इज बघा आता, नाव यू कॅन सी द फुल मून ओनली वन्स इन अ मंथ. आता बघा, आपण जो बघणार आहोत फुल मून, फुल मून, त्याच्या खाली लिहा वन्स इन ए मंथ. ठीक आहे, महिन्यातून एकचदा फुल मून दिसतो. गेटिंग? फुल मून, ओके, इट इज अ फुल मून नाईट और पौर्णिमा. त्यालाच काय म्हणतो आपण? पौर्णिमा. ऐकून असाल सगळेजण वर्ड पौर्णिमा? एव्हरीवन इज अवेअर ऑफ दिस वर्ड पौर्णिमा. गेटिंग? नाव से, ओके, अ फोर्ट नाईट लेटर, मग त्याच्या 15 दिवसांनंतर. कधी पौर्णिमा आली आहे, ठीक आहे, पौर्णिमा कधी असते? महिन्यातून एकचदा असतो, बरोबर आहे, एकचदा तो इन्सिडेंट होतो. देन त्याच्यानंतर 15 दिवसांनी फोर्ट नाईट लेटर. फोर्ट नाईट म्हणजे काय? 15 दिवसांनंतर. त्याच्या 15 दिवसांनंतर यू कॅन सी इट ॲट ऑल. ठीक आहे, देन इट इज अ न्यू मून नाईट, दॅट इज द अमावस्या. आता पूर्ण चंद्र पौर्णिमा झाल्यानंतर 15 दिवसांनी नवीन एक एपिसोड येतो, त्याला म्हणतात न्यू मून. आपण न्यू मूनला वेगळा पेन घेऊ आपण, ठीक आहे, वी विल टेक डिफरंट पेन, ओके. चलो, त्याला म्हणतात अमावस्या. ठीक आहे, अमावस्या, ओके, दॅट इज न्यू मून, that is new moon. Again, most important thing, on this day you can watch the night sky best provided it is a clear night. आणि ह्या दिवशी काय दिसते तुम्हाला? क्लिअर नाईट दिसते, क्लिअर नाईट. ठीक आहे, क्लिअर क्लिअर नाईट दिसते. गेटिंग? क्लिअर नाईट दिसते, क्लिअर नाईट, यू कॅन सी क्लिअर नाईट. म्हणजे काय होतं? ह्या दिवशी तुम्ही आकाशातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील, व्यवस्थित दिसतील, क्लिअर स्काय दिसेल. आलं लक्षात? अमावस्या डन. सी, ओके, डन. सो दिस इज अबाउट दिस फर्स्ट पेज, दिस इज अबाउट दिस फर्स्ट पेज. आलं लक्षात? पौर्णिमा असते,
ठीक आहे. पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला काय केलं जातं, पूर्ण मून दिसतं, फुल मून दिसतं. मग त्याच्यानंतर 15 दिवसांनी पूर्ण चंद्र तुम्हाला दिसत नाही. त्याच्यानंतर 15 दिवसांनी काय होतं, अमावस्या होते, अमावस्या. ठीक आहे. मग त्याला म्हणतो आपण अमावस्या. ओके, किंवा न्यू मून. अमावस्या किंवा न्यू मून, हा झाला फुल मून, हा झाला न्यू मून. मग न्यू मूनच्या दिवशी, अमावस्याच्या दिवशी क्लिअर स्काय दिसतं. त्या स्काय क्रिस्टल क्लिअर असतं, त्याच्यात तुम्हाला मल्टिपल स्टार्स वगैरे तुम्हाला बघायला मिळतील. गेटिंग? आता हे हे कसं असतं तुम्हाला मी दाखवतो थोडक्यात, फक्त इकडे लक्ष द्या. सी, सी, But where is the moon? this is the type. ठीक है, so we are going to study. We can't see it because it's next to the sun, which is much, much brighter than anything else in the sky. Another reason we can't see it is that it's between us and the sun. The bright left side of the moon is facing away from us. Only the dark, unlit side is facing towards us. So, how does the moon become visible to us? In this video, we'll explain moon phases and show you how the moon's shape and moonrise times change over a lunar month. Every day, the moon rises around 50 minutes later than the day before. A few days after the moon, it rises a few hours after the sun, and it's almost impossible to see the bright sky. But as the sun sets, a slight increase appears. Overall, half of the moon responds to sunlight, half in darkness. As the moon orbits Earth, it changes just how much of the little side we can see. A few days later, it rises around midday and is visible with blue afterwards. As seen on Earth, the moon is 9 degrees from the sun, and exactly half its face is illuminated. This is the first of the moon because the moon has gone 1/4 of the way around Earth. So what's next? Stay with us and see what happens to the moon as it travels through its phases. And remember, the moon rises about 50 minutes later each day. About 2 weeks after the moon, it's rising at sunset. The full moon is the only phase where the moon is up for the whole night. The moon is now on the opposite side of the Earth to the sun, and the side facing us is completely lit up. This is the halfway point of the lunar month, and the moon continues to rise later and later. About a week after the full moon, the third quarter moon is rising around midnight. As before, half the moon's face is illuminated. But it's the other way around to the first quarter moon 2 weeks ago. A few days after half moon, it shrinks away again, rising as a thin crescent just before sunrise. Once more, it stops in the glare of the sun. As the moon passes between the Earth and the sun, we're back at new moon again. It's been just over 4 weeks since the last new moon, and the lunar sun, bright full moon or a quarter moon guess the moon's spectrum. Tell us in the comments below. And one more thing, in the southern hemisphere, the moon appears the other way around and travels in another direction across the sky. Remember, subscribe so you don't miss out on our videos and live streams of सी, बघितलं कशा प्रकारे तुम्हाला एक एक म्हणजे फुल मून कसा होतो, न्यू मून कशा प्रकारे येतो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळाल्या. आल्या?
सो ह्या प्रकारे तुम्हाला काय करायचंय समजून घ्यायचं की फुल मून कधी येतो, क्रिसेंट कधी येतो, न्यू मून कधी येतो, न्यू मून मध्ये कोणत्या गोष्टी बघायला मिळतात ते आपण बघितलं. समजलं बेसिक फुल मून न्यू मूनच्या कन्सेप्ट. फुल मून पौर्णिमा असते, महिन्यातून एकदा येतो, अमावस्या, ठीक आहे, आणि मग क्लिअर स्काय त्याच्यात दिसतो. डन. नाव लेट्स सी. आता बघा, डू यू वंडर, नाव दे आर आस्किंग, ओके, do you wonder why can't we see the moon and all those bright tiny during the daytime? मी आता बोललो ना तुम्हाला की दिवसा तुम्ही का नाही बघू शकत, पूर्ण चंद्र असेल, ठीक आहे, आणि बाकीचे तारे असेल तर तुम्ही दिवसा का नाही बघू शकत? ओके, इट इज बिकॉज व्हेरी ब्राईट लाईट ऑफ द सन, ठीक आहे, व्हेरी ब्राईट लाईट ऑफ द सन डज नॉट अलाउ अस टू ऑल दिस ब्राईट ऑब्जेक्ट्स इन द स्काय. इवन दिवसा सुद्धा ते तारे चमकत असतात, चंद्र दिवसा सुद्धा असतं. बऱ्याचदा तर आपल्याला दिवसा 10-11 वाजता चंद्र दिसतो बघा, किंवा संध्याकाळी 4-5 वाजता चंद्र दिसतो. ह्या गोष्टी दिवसा पण असतात, परंतु सूर्याचं प्रकाश, सूर्याचं लाईट एवढं जास्त ब्राईट असतं की त्याच्यामुळे ह्या गोष्टी दिवसा चमकत असतात, परंतु ते आपल्याला विजिबल होत नाही. जर तुम्हाला विचारलं की जे स्टार्स आहेत, ठीक आहे, आणि मून आहे, ते दिवसा असतात का अस्तित्वात, तर असतात. they are visible but in the daytime due to very bright light of the sun that are invisible from the human eyes. Getting? म्हणून आपल्याला ते तिथून दिसत नाही. Getting? So आणि मग बघा, allow us to see in these bright objects of the night sky. ठीक आहे, आणि म्हणून ते आपल्याला फक्त काय करतात, दिवसात नाही दिसत, रात्री आपल्याला ते प्रत्येक गोष्ट ते दिसते. ठीक आहे, आता बघा, the sun, the moon and all those objects shining in the night sky are called the celestial bodies. मी जसं जसं अंडरलाईन करतोय, जसं जसं राउंड करतोय, तसं तसं करा प्रत्येक गोष्ट. ठीक आहे, the sun, the moon and all these objects, ठीक आहे, all these objects जे तुम्हाला काय होतात, बघायला भेटतात, ठीक आहे, ओके, त्यांना काय म्हणतो, सेलेस्टियल बॉडीज. म्हणजे आकाशात ज्या काही वस्तू आहेत, तारे असतील, चंद्र असेल, सूर्य असेल, म्हणजे मून असेल, सन असेल, स्टार्स असतील, अँड ऑल बॉडीज, दोज हॅव देअर लाईट, दोज आर द शायनिंग, म्हणजे ते काय असतात, चमकतात. त्या सगळ्या बॉडीजला काय म्हणतात, सेलेस्टियल बॉडीज. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. दोज आर नोन ॲज द सेलेस्टियल बॉडीज. गेटिंग? आता बघा, आता त्या सेलेस्टियल बॉडीज मधल्या सम सेलेस्टियल बॉडीज आर व्हेरी बिग अँड हॉट. काय असतात त्या, बिग आणि हॉट असतात. बिग आणि हॉट असतात म्हणजे आकाराने खूप मोठे असतात आणि खूप जास्त हीट असते त्यांच्यामध्ये. त्याचे एक्झाम्पल काय, बेस्ट एक्झाम्पल सन. सन की कसा आहे, खूप मोठा आहे, पृथ्वीपेक्षा पण जास्त मोठा आहे, आपल्या अर्थ पेक्षा पण खूप जास्त मोठा आहे. गेटिंग? त्याच्यापेक्षा पण मोठा असून त्याला काय, हीट आहे. आपण कॅन वी गो क्लोज टू द सन? नेवर. आपण त्याच्यापासून हजारो किलोमीटर लांब असलो तरी आपण काय होऊ, फायर कॅच करा, आपण जळून भस्म होऊ. आलं लक्षात? दे आर मेड अप ऑफ गॅसेस. आणि खूप साऱ्या बॉडीज ज्या आहेत त्या कशापासून बनलेल्या असतात, गॅसेस पासून बनलेल्या असतात. बघा, दे हॅव देअर ओन हीट, स्वतःची हीट असते, इथे हॉट लिहिलंय बघा, अँड लाईट विच दे इमिट इन अ लार्ज अमाऊंट. काय करतात, लार्ज अमाऊंट मध्ये ते काय करतात, इमिट करतात. गेटिंग? ते काय करतात, लार्ज अमाऊंट मध्ये ते काय करतात, इमिट करतात. गेटिंग? सी, they emit in a large amount. आता जस्ट टेक एक्झाम्पल ऑफ द सन. सूर्याचं एक्झाम्पल घ्या. सन काय करतो, खूप मोठा आकार आहे, खूप जास्त हॉट आहे, आणि त्याची जे लाईट आहे तो लार्ज अमाऊंट मध्ये काय करतो, एमिट करतो. एमिट करतो म्हणजे काय, सोडतो. आपल्याकडे लाईट येतं ते. गेटिंग? त्याच्यामुळे काय होतं, आपल्या पृथ्वीवर सगळीकडे आपल्याला काय वाटतो, लाईट दिसतो. ठीक आहे, प्रकाश दिसतो. उन्हाळ्याच्या दिवसात किंवा नॉर्मल डे मध्ये सूर्याच्या खाली असल्यावर आपल्याला हीट जाणवते, कारण की हीट आहे त्याचं स्वतःचं काय, लाईट आहे. गेटिंग? दीज सेल्स बॉडी आर कॉल्ड स्टार्स. आता बघा, दे आर ओन हीट असतं, ते इमिट लार्ज अमाऊंट करतात. मग सिलेस्टियल बॉडीज आर कॉल्ड स्टार्स. द सन इज द स्टार. आणि मग हे जे सेलेस्टियल बॉडीज असतात की ज्यांना स्वतःचं काय असतो, हीट असते, दे आर हॉट, त्यांना स्वतःच लाईट असतं, आणि दे आर मेड अप ऑफ
गॅसेस, खूप साऱ्या गॅसेस पासून बनतात. मग काय येईल इथे? आता जर तुम्ही बघितलं काय, सेलेस्टियल बॉडीज, मग पुढे कसं लिहिणार तुम्ही? सेलेस्टियल बॉडीज दे हॅव, म्हणजे काय असतात त्या? बिगर इन साइज, बिगर इन साइज असतात, ओन लाईट असतात, ठीक आहे. देन त्यांना स्वतःची काय असते? हीट असतात. आणि कशापासून बनलेल्या असतात? गॅसेस, ठीक आहे. दे आर गॅसेस, सेलेस्टियल बॉडीज. त्याचं एक्झाम्पल काय आहे? मग एक्झाम्पल त्याचं सन इज देअर बेस्ट एक्झाम्पल. हे साईडला असं लिहून घ्या, ठीक आहे. सो तुम्हाला असं हे बॉक्स करून साईडला हे लिहायचं आहे. गेटिंग? हे तुम्हाला लिहायचं आहे. ओके. सो असंच्या असं तिथे लिहा साईडला, हे जे मी लिहिलंय ते. आणि हे म्हणजे तुमच्या एका पेजवर तुमच्या काय होत आहे? नोट्स तयार होत आहे. तुम्हाला पूर्ण पेज एक्झामच्या वेळेस रिवाइज करायची गरज नाहीये, रिवाइज करायची गरज नाहीये. गेटिंग? सेलेस्टियल बॉडीज. ओके. बघा आता, countless twinkling stars in the night sky are the similar to the sun, but we do not feel their heat or light. They look so tiny because they are very far from us. आणि मग जे टायनी ऑब्जेक्ट असतात, स्टार असतात, ते आपल्याला जाणवतात की दे ऑल्सो हॅव देअर लाईट, दे ऑल्सो हॅव देअर ओन हीट, दे कॅन एमिट हीट, बट ते आपल्यापासून खूप लांब अंतरावर आहेत, खूप दूरवर आहेत, म्हणून ते आपल्याला दिसत नाहीत. गेटिंग? सो हे दिस वॉज अबाउट द फर्स्ट पेज. ठीक आहे. काय होतं इथे? फुल मून तुम्हाला समजला, न्यू मून काय ते तुम्हाला कळालंय, ठीक आहे. सेलेस्टियल बॉडीज काय असतात, आणि मग स्टार्स, आणि देन आपल्याला दिवसा स्टार का दिसत नाही? दिसत. सेलेस्टियल बॉडीज बद्दल हे सगळं लिहून घ्या. गेटिंग? फुल मून, न्यू मून समजलं. आय होप यू आर गेटिंग एव्हरीथिंग राईट, एव्हरीथिंग राईट. गेटिंग? सो लेट स्टार्ट विथ द नेक्स्ट पेज. सी, आता बघा, आता काय काय बघायचं आपल्याला. You must have noticed that all objects look smaller when seen from the distance. Obvious, आपण जर पृथ्वीपासून एखादा ऑब्जेक्ट खूप दूरवर बघितला तर आपल्याला तो छोटा दिसतो, टायनी दिसतो. How small an aeroplane looks when is flying at a great height. आपण सगळ्यांनी एरोप्लेन बघितलं असेल ना, ते स्काय मध्ये फ्लाय करत असेल व्हेरी हाय, आपल्याला ते छोटंसं दिसतं, परंतु आपण त्याच्या जवळ गेल्यावर आपल्याला कळतं की हाऊ बिग, हाऊ जायगॅन्टिक दॅट इज. ओके. नाव सी दिस गर्ल. ओके. ती काय बघते? सप्तर्षी आणि नॉर्थ स्टार. नॉर्थ स्टार माहितीये तुम्हाला सगळ्यांना? नॉर्थ स्टारची गोष्ट माहितीये? ध्रुव तारा, ठीक आहे. दॅट इज द नॉर्थ स्टार. सी, व्हाईल watching the night sky, you may notice various patterns formed by the different gases of the stars. Different gases of the star म्हणून तुम्हाला दिसतात. These are called the constellation. काय काय दिसतं? Constellation लक्षात ठेवा. काय? Constellations. You need to keep into mind. While watching the night sky, रात्री जेव्हा तुम्ही स्काय कडे बघत असता, you may notice various patterns formed by different group of stars. वेगवेगळे स्टार्स एकत्र येतात. बघा इथे कसं झालंय, हे स्टार्स आहेत आणि मग ते एक वेगवेगळे काय झालेले आहेत? स्टार एकत्र आलेले आहेत. ओके. आणि डिफरंट ग्रुप ऑफ स्टार, दीज आर कॉल्ड कॉन्स्टलेशन. म्हणजे वेगवेगळे स्टार्स असतात, ते एकत्र येत असतात. म्हणजे 7 स्टार्स असतील तर ते वेगवेगळ्या फॉर्म मध्ये एकत्र आले, त्याला सप्तर्षी म्हणणार. सप्त म्हणजे काय? 7 स्टार्स एकत्र आलेले आहेत. ठीक आहे. सो त्या प्रकारे हे बघा इथं किती आहेत? 1 2 3 हे 4. आलं लक्षात? हे किती आहेत? हे 4 आणि हे 3 7. 7 स्टार काय झाले तिथे एकत्र आले, ती बघते. आणि हा काय आहे? नॉर्थ स्टार आहे. गेटिंग? दॅट गर्ल इज फेसिंग टुवर्ड्स द नॉर्थ. बघा, फेसिंग नॉर्थ, इकडे तिचं वेस्ट आहे. ठीक आहे. आणि हे स्टार्स तिला दिसत आहे. गेटिंग? नाव सी, आता इम्पॉर्टंट बघा यातलं. सी, उर्सा मेजर. काय? उर्सा मेजर और बिग बियर. उर्सा मेजर और बिग बियर वेरी इंपॉर्टेंट है. सी, उर्सा मेजर और बिग बियर काय ते? इज वन सच अ कॉन्स्टलेशन. त्याचं ते काय एक्झाम्पल आहे, लक्षात असू द्या. वन ऑफ द मोस्ट इझिली रेकग्नाइजेबल कॉन्स्टलेशन इज द स्मॉल बियर और द सप्तर्षी. सप्तर्षी काय? मोस्ट रेकग्नाइजेबल. हे सगळं आपल्याला दिसतं, ते पृथ्वीवरून आपण जनरली बघू शकतो. सप्त म्हणजे काय? 7 ऋषी मीन्स सेजेस. ठीक आहे. म्हणजे
सात संत बसलेले आहेत, 7 साधू बसलेले आहेत, असं त्याचं काय होतो अर्थ होतो. बघा, इट इज अ ग्रुप ऑफ 7 स्टार्स. हे फिगर 1 मध्ये इथे तुम्हाला दिलंय बघा. 1 2 3 4 5 6 7. These are the 7 stars given here, and that girl is looking at them. Okay, getting? Now that forms a part of the large Ursa Major constellation, and those are the part of the large Ursa Major constellation where various stars are coming together. Various stars are coming together. Getting? Now see, ask someone elder in your family or neighborhood to show you more stars, planets and constellation in the sky. जर तुम्ही लहान असेल, तुम्हाला दिसत नसेल आणि तुम्हाला समजत नसेल की स्टार कोणकोणते आहेत, कॉन्स्टलेशन्स कोणते आहेत, ठीक आहे, विच आर द सेलेस्टियल बॉडीज, दोज आर स्टार्स अँड कॉन्स्टलेशन, बट तुम्हाला त्यातलं कळत नसेल, देन आस्क वन ऑफ द एल्डेस्ट मेंबर इन युअर फॅमिली. मग तुमचा मोठा दादा असेल, ताई असेल, ठीक आहे, पप्पा असतील, मम्मी असेल, आजोबा असतील, त्यांना विचारा की मला इथे सप्तर्षी दाखवा, मला इथे वेगवेगळे कॉन्स्टलेशन्स दाखवा. तर दे विल हेल्प यू टू शो दिस कॉन्स्टलेशन्स. दे विल हेल्प यू टू शो दिस कॉन्स्टलेशन्स. गेटिंग? बघा आता, इन एन्शियंट टाइम्स मीन्स व्हॉट? प्राचीन काळात, खूप आधी, ठीक आहे, जेव्हा वेन वी वेर ॲज मंकीज. ओके, आपण जेव्हा माकडासारखे होतो, म्हणजे आपण आपली उत्पत्ती, आपलं इव्हॉल्युशन कशापासून झालंय? माकडापासून झालंय. आपण हळूहळू इव्हॉल्व होत होत मग काय झालंय? ह्युमन बिईंग झालंय. मग जेव्हा आपण त्या काळात होते, एन्शियंट टाइम्स, पीपल यूज टू डिटरमाइन डिरेक्शन्स ड्युरिंग द नाईट विथ द हेल्प ऑफ द स्टार्स. आणि मग काही लोकांना तेव्हा वॉच नव्हतं, तेव्हा डिरेक्शन्सचं नॉलेज नव्हतं, ठीक आहे, मग तेव्हा नव्हतं, तर तेव्हा लोकांना कोणत्या दिशेला जायचे, कोणत्या साईडला जायचे, कसं कळणार ते? तर ते कळायचं स्टार्सच्या लोकेशनवरून. गेटिंग? द नॉर्थ स्टार इंडिकेट्स द नॉर्थ डिरेक्शन. आणि मग जर तुम्ही बघितलं असेल, नॉर्थ स्टार ऑलवेज इट इज अ प्लेस्ड इन द नॉर्थ डिरेक्शन. मग त्यांना ती डिरेक्शन, एक डिरेक्शन त्यांना फिक्स माहिती असायची. मग त्यांच्या अपोजिट साऊथ डिरेक्शन असेल, आणि मग त्याच्यावरून त्यांना डिरेक्शन कळायचे की एक तर फिक्स नॉर्थ माहितीये, मग त्याच्यानंतर त्यांना कळायचं की आपल्याला कोणत्या डिरेक्शनला जायचं, ठीक आहे. म्हणजे कोणत्या डिरेक्शनला त्यांना जायचंय, कोणत्या डिरेक्शनला कोण राहतं, या सगळ्या गोष्टींसाठी त्यांना त्या स्टारची काय व्हायची? हेल्प व्हायची. गेटिंग? द नॉर्थ स्टार इंडिकेट्स द नॉर्थ डिरेक्शन. इट इज ऑल्सो कॉल्ड द पोल स्टार. आणि त्या नॉर्थ स्टारलाच काय म्हटलं जातं? पोल स्टार. ठीक आहे, लक्षात घ्या. नॉर्थ स्टार इज इक्वल टू पोल स्टार. गेटिंग? आणि कुठे असतात मग तो? इट शोज नॉर्थ डिरेक्शन. Getting? So this is most important. Okay, आणि सेकंड थिंग इज कॉन्स्टेलेशन. काय? कॉन्स्टेलेशन म्हणजेच काय? ग्रुप ऑफ स्टार्स. ठीक आहे, ग्रुप ऑफ स्टार्स. आलं लक्षात? हे लिहा साईडला तुम्ही, हे तुमच्या पेजच्या साईडला लिहा. नॉर्थ स्टारलाच काय म्हणतात? पोल स्टार म्हणतात. आणि इट शोज ऑलवेज, इट इज प्लेस्ड ऑलवेज इन द नॉर्थ डिरेक्शन. गेटिंग? मग बेस्ट कॉन्स्टेलेशन कोणतं आहे? एक्झाम्पल त्याचं कोणतं आहे? एक्झाम्पल सप्तर्षी. ठीक आहे, सप्तर्षी इज द बेस्ट नोन एक्झाम्पल. गेटिंग? These 2-3 points should be in your notebook. Okay, in your notebook. आणि मग मोस्ट, आणि अजून एक जे आहे आपलं हे सप्तर्षी, कशाचा भाग येते? उर्सा मेजर. वेल नोन कॉन्स्टेलेशन. ठीक आहे, these 4 things should be there इन युअर बुक. इथे कुठेतरी लिहा, जिथे तुम्हाला जागा मिळते तिथे लिहा. गेटिंग? सो ह्या गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत तिथे. ठीक आहे. सी, आस्क समवन एल्डर झालं, आता पोल स्टार झालं. आता बघा आता, ओके, सी 1.1 फिगर मध्ये काय दिले त्यांनी? पोल स्टार दिले. वी कॅन लोकेट द पोझिशन ऑफ द पोल स्टार विथ द हेल्प ऑफ द सप्तर्षी. लुक ॲट द फिगर 1. हे सप्तर्षी आहे आणि तर पोल स्टार. बघा, एकाच डिरेक्शन तुम्हाला बघायला मिळते. You will notice that if imaginary line is drawn joining the pointer stars and extended further, it will point the pole star. जर तुम्ही इथे उभा आहात, इथे सप्तर्षी, आणि तिथून जर तुम्ही इथे ह्या साईडला बघता, ओके, ह्या साईडला तुम्ही इथे जर बघत असणार,
तर हा काय स्टार आहे, नॉर्थ स्टार आहे. ठीक आहे. आणि हे काय पूर्ण हे काय हे सप्तर्षी आहे. हे काय सप्तर्षी. इमॅजिनरी राहिले जर ड्रॉ केले तर तुम्हाला ते एका स्ट्रेट लाईन मध्ये दिसतात. गेटिंग दिसतात. ओके. नाव नेक्स्ट सी. सो आय होप की यू आर गेटिंग दिस ऑल. हे तुम्हाला सगळं समजत आहे व्यवस्थित बऱ्यापैकी. ठीक आहे. नाव सी. सम सेलेस्टियल बॉडीज डू नॉट हॅव देअर ओन हीट अँड लाईट. आता आपण बघितलं की बऱ्यापैकी म्हणजे ज्या आकाशात असतात, दोज आर द स्टार्स इन द स्काय. ओके. तर त्या सगळ्या बॉडीजला काय असतं, स्वतःचं हीट असते, स्वतःचं लाईट असतं, आणि दोज आर मेड अप ऑफ द गॅसेस. परंतु सगळ्याच बॉडीजला काय नसतं, त्याची हीट नसते. सम सेलेस्टियल बॉडीज डू नॉट हॅव देअर हीट. सगळ्याच सेलेस्टियल बॉडीजला काय हीट असते असं नाही, काहींना नसते पण, आणि लाईट म्हणजे हीट आणि लाईट नसतं असं करून घ्या. दे आर लाईट अप बाय द लाईट ऑफ द स्टार्स. आणि मग ते कसे लाईट करतात. आता सपोज सी, आता सपोज काय झालं, इथे एक स्टार आहे. ओके. हा एक स्टार आहे. ओके. याला त्याचं लाईट पण नाहीये. ठीक आहे. आणि याला त्याचं काय नाहीये, हीट पण नाहीये. गेट आहे. याला त्याचं हीट पण नाहीये. बट दे हॅव अदर डिफरंट स्टार्स. दिस इज वन स्टार. ठीक आहे. दिस इज वन स्टार. अगेन see, this is the different star here. Okay. Again this is a different star. Okay. Those are different stars. ठीक आहे. मग काय होतं बघा. आता हे जे स्टार्स आहेत ना, हे यांचं लाईट काय करतात, रिफ्लेक्ट करतात. लाईट काय करतात, ते रिफ्लेक्ट करतात. यांचं लाईट काय करतात, ते रिफ्लेक्ट करतात. ह्या प्रकारे दे रिफ्लेक्ट देअर लाईट हिअर. मग लाईट रिफ्लेक्ट करत असताना काय करतो, याला जरी स्वतःचं लाईट नाही, बट दे ऑल थ्री हॅव देअर ओन लाईट अँड हीट. गेट इट. लाईट आणि हीट असते. ओके. लाईट आणि हीट असते. मग यांच्या लाईट आणि हीट पासून हा पण काय होतो, गेट लाईट अप. गेट लाईट. गेटिंग. सो दिस इज द स्ट्रक्चर. हे ह्या प्रकारे तुम्हाला बघायला मिळतं. गेटिंग. सो बघा आता पुढे. नाव बघा. दे आर लाईट अप बाय द लाईट ऑफ द स्टार. सच ए बॉडीज आर कॉल्ड द प्लॅनेट्स. त्यांना काय म्हणतात, प्लॅनेट्स. ओके. त्यांना काय म्हणतो आपण, प्लॅनेट्स. दोज आर नोन एज द प्लॅनेट्स. गेटिंग. तर त्यांना आपण म्हणतो प्लॅनेट. द वर्ड प्लॅनेट कम्स फ्रॉम द ग्रीक वर्ड प्लॅनेटाय. प्लॅनेटाय which means wanderers. which means wanderers. getting. which means wanderers. पुढे बघा आता. द अर्थ ऑन विच वी लिव्ह इज अ प्लॅनेट. आता आपल्याला बघायचंय आता सेलेस्टियल बॉडीज असतात. आता तुम्हाला सिंपल सांगतो, लिहा ते तुम्ही फक्त. ठीक आहे. इथे लिहा तुम्ही, मी तुम्हाला सांगतो काय काय तुम्हाला ऍड करायचंय. सी, देर आर सेलेस्टियल बॉडीज. ठीक. असं लिहा प्रॉपर नोटबुक मध्ये तुमच्या. मग सेलेस्टियल बॉडीजला काय असतं, celestial bodies have their own light. Okay. their own light, then their own heat असते, आणि they are made from the gas. ठीक आहे. हे असंच celestial bodies. but what happens, सगळ्याच ज्या celestial bodies असतात त्यांना few celestial bodies don't have light, heat and gas. ठीक आहे. गॅस. तर ज्या बॉडीज ना
आता याचं बेस्ट एक्झाम्पल आपल्याला काय भेटलंय इथं, सन. बेस्ट एक्झाम्पल काय, सन आहे. अजून वेगवेगळे काय आहे, स्टार्स आहेत. वेगवेगळे काय स्टार्स आहेत. पण ज्या फ्यू बॉडीजला काय लाईट, हीट, गॅस नाहीये त्यांना आपण काय म्हणतो, प्लॅनेट्स. काय म्हणतो, प्लॅनेट्स. व्हेरी इम्पॉर्टंट आहे प्लॅनेट्स. आणि आपण ज्या राहतो, अगेन वी लिव्ह ऑन प्लॅनेट. मग आपण ज्या प्लॅनेटवर राहतो त्याचं नाव काय, अर्थ. वी लिव्ह ऑन प्लॅनेट. ठीक आहे, गेटिंग. सो राईट, हे असं लिहून घ्या तुमच्या नोटबुकवर. ठीक आहे, नोटबुकवर लिहून घ्या. सेलेस्टियल बॉडीज असतात त्यांना काय असतं, लाईट असतो, हीट असते आणि ते गॅसेस पासून बनलेलं असतात. ठीक आहे, मग त्याचं एक्झाम्पल काय, सन आहे आणि वेगवेगळे स्टार्स आहेत आणि सन पण काय एक स्टार आहे. गेटिंग. परंतु फ्यू काही सेलेस्टियल बॉडीज, फ्यू डोंट हॅव लाईट आणि हीट आणि गॅस नसते, त्यांना आपण काय म्हणतो, प्लॅनेट्स. ठीक आहे, वी लिव्ह ऑन द प्लॅनेट्स. मग प्लॅनेट हा जो वर्ड आहे, ठीक आहे, प्लॅनेट कशापासून आलाय, ग्रीक वर्ड प्लॅनेटाय. ठीक आहे, ग्रीक वर्ड काय, प्लॅनेटाय. म्हणजेच काय, म्हणजेच काय, वंडर्स. वंडर्स. व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. दिस ऑल थिंग्स शुड बी इन युअर नोटबुक. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या नोटबुक मध्ये असल्या पाहिजेत. गेटिंग. या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तुमच्या नोटबुक मध्ये असल्या पाहिजेत. तुम्हाला ते लगेच लिहिता आलं पाहिजे. गेटिंग. समजलं या सगळ्या गोष्टी. ओके. प्लॅनेट, प्लॅनेटाय वर्ड पासून आलेलं आहे, म्हणजे काय असतं ते, वंडरर्स. ठीक आहे, वंडरर्स. ठीक आहे, हे तुम्हाला आलं पाहिजे. लिहिलं ते सगळं, वंडरर्स, हीट, लाईट, सेलेस्टियल बॉडीज, प्लॅनेट्स कशाला म्हणतात, ऑल दीज थिंग्स. सी, बघा आता, नाव लुक एट हे. बघा इट, बघा आता नाव, सी प्लॅनेट आहे, इट गेट्स ऑल इट्स हीट लाईट फ्रॉम द सन विच इज आवर नियरेस्ट स्टार. आणि मग आपण ज्या पृथ्वीवर राहतो ते कशापासून त्याचं लाईट घेतात, तर सूर्यापासून. सूर्य आपल्याच्या जवळ आहे, सन इज द क्लोजेस्ट टू अस, म्हणून वी गेट ऑल एनर्जी, ऑर द अर्थ प्लॅनेट गेट्स इट्स ऑल एनर्जी अँड लाईट फ्रॉम द सन. सन पासून ते मिळवत असतात. ठीक आहे. If we look at the earth from the great distance, say the moon, it will appear to be shining just as the moon. Okay. जर आपण, suppose we are not on the earth, if we are looking earth from the different planet. ठीक आहे. आता वेगवेगळे प्लॅनेट्स आहेत. ठीक आहे, अर्थ एक प्लॅनेट आहे, विनस आहे, मार्स आहे. मग सपोज आपण मार्सवर गेलो, सपोज मार्स मिशन माहिती आहे ना तुम्हाला, ठीक आहे, मंगलयान मिशन. मग समजा आपण मंगळ ग्रहावर गेलो, म्हणजे काय, मार्सवर गेलो, आणि मार्सवरून जर आपण पृथ्वीकडे बघितलं तर आपल्याला जसा मून दिसतो ना, मून, तसंच आपल्याला पृथ्वी पण दिसेल, तसेच आपल्याला अर्थ पण दिसेल. गेटिंग. द वे वी लुक ॲट मून, the same earth will appear to us when we'll see it from the different planets. वेगवेगळ्या प्लॅनेट्स वरून बघितल्यावर आपल्याला ते तशा प्रकारे दिसेल. आलं लक्षात. बघा आता, द मून दॅट वी सी इन द स्काय इज अ सॅटेलाइट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. आता जो मून आपल्याला दिसतो तो काय, सॅटेलाइट आहे. बघा, इट इज अ कंपॅनियन ऑफ आवर अर्थ अँड मूव्स अराउंड इट. जो चंद्र आपल्याला दिसतो तो काय, अर्थचा सॅटेलाइट आहे. म्हणजे जसे अर्थ फिरते, रिव्हॉल्व करते वेस्ट टू ईस्ट, वेस्ट टू ईस्ट, त्याच प्रकारे काय करतो, मून आपल्या अर्थच्या भोवती फिरत असतो. अर्थ फिरत असते, मग अर्थच्याच भोवती परत तो काय करत असतो, फिरत असतो. गेटिंग. इट इज अ कंपॅनियन ऑफ आवर अर्थ, मूव्स अराउंड इट लाईक आर, बघा, लाईक आर अर्थ देर आर 8 other planets that get heat and light from the sun. Some of them have their moons too. मग किती प्लॅनेट्स आहेत टोटल, 8 प्लॅनेट्स आहेत. टोटल किती प्लॅनेट्स आहेत, 8 प्लॅनेट्स आहेत. गेटिंग. त्याची नावं आपण नेक्स्ट पेजवर बघणार आहोत. आलं लक्षात. टोटल किती प्लॅनेट्स आहेत, 8, जी एनसीईआरटी मध्ये दिलेली आहेत. बघा आता चालू होणार आहे सोलार सिस्टम. आता एक इंटरेस्टिंग फॅक्ट बघा,
ठीक आहे. द सन, बघा द सन आणि टोटल किती 9 प्लॅनेट, आधी 9 प्लॅनेट्स होते, सॅटेलाइट्स अँड सम अदर सेलेस्टियल बॉडीज नोन ॲज ॲस्ट्रॉइड्स. म्हणजे हे ॲस्ट्रॉइड्स ज्या आहेत त्या आता याच्यामध्ये येणार नाहीत. आता ॲस्ट्रॉइड्स काय असतात ते पण मी तुम्हाला सांगतो. सी, सन आणि 9 प्लॅनेट्स, एक झाला सन, दुसरे 9 वेगवेगळे प्लॅनेट्स, ठीक आहे, मून सारखे वेगवेगळे सॅटेलाइट्स अँड सम अदर सेलेस्टियल बॉडीज. अशा सेलेस्टियल बॉडीज की ज्यांना लाईट नाहीये, ज्यांना हीट नाहीये, ठीक आहे, आणि त्या दुसऱ्या ऑब्जेक्ट पासून काय होत नाहीत, लाईट अप सुद्धा होत नाही, त्यांना म्हणतात ॲस्ट्रॉइड्स, नोन ॲज ॲस्ट्रॉइड्स अँड मेटेरॉइड्स. ॲस्ट्रॉइड्स आणि मेटेरॉइड्स हे काय असतात की यांना लाईट पण नाही आणि दुसऱ्याकडून ते चमकत पण नाही. दीज आर द मेटेरॉइड्स अँड ॲस्ट्रॉइड्स. ठीक आहे, गेटिंग. आता त्यांच्याबद्दल बघा. आता फॉर्म अ सोलर सिस्टम वी ऑफन कॉल इट अ सोलार फॅमिली विथ द सन ॲज इट्स हेड. सन ॲज इट्स हेड. गेटिंग. आता लक्षात ठेवा फक्त. आता किती 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 आपलं टोटल आहेत प्लॅनेट्स. सी नाव याच्यात बघा. आता सन आहे, इथे तुम्हाला सन दिसतोय, दिस सन इज व्हेरी विजिबल. मग सनच्या सगळ्यात जवळ काय, विनस. ठीक आहे, विन म्हणजे सन आता जवळ येणार मर्क्युरी, देन विनस, देन अर्थ, देन मार्स. गेटिंग, देन मार्स. आता मार्सच्या नंतरचं प्लॅनेट कोणता आहे, मार्स टू नंतरचा प्लॅनेट कोणता आहे, ज्युपिटर. मग त्या ज्युपिटर आणि मार्स, प्लॅनेट मार्स आणि प्लॅनेट ज्युपिटर यांच्यामध्ये काय, ॲस्टेरॉइड बेल्ट आहे. आणि हा ॲस्टेरॉइड बेल्ट सुद्धा काय, सोलर फॅमिलीचा भाग आहे, सोलर फॅमिलीचा भाग आहे. गेटिंग. ज्युपिटर नंतर येतो सॅटर्न. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, दिस इज द प्लेन राऊंड, दिस इज प्लेन राऊंड, दिस इज प्लेन. इथं प्लेन पण आहे, ही काय, एक रिंग आहे, काय, रिंग. गेटिंग. सॅटर्नला सुद्धा काय, रिंग, आणि इथे युरॅनसला पण काय, रिंग आहे. ठीक आहे. नंतरचा सगळ्यात शेवटचा प्लॅनेट आहे नेपच्यून. आता प्लुटोला प्लॅनेट मानलं जात नाही. नाव इट इज आउटसाइड द सोलार सिस्टम. प्लुटो इज द आउटसाइड द सोलार सिस्टम. प्लुटो इज आउटसाइड द सोलार सिस्टम. गेटिंग. सो दिस इज द नेपच्यून, दिस इज द नेपच्यून. गेटिंग. नाव सी. आता बघा यांच्यासाठी एक म्हणजे फ्रॉम डिस्टन्स, आता सनच्या सगळ्यात जवळचा प्लॅनेट कोणता, मर्क्युरी. कितव्या नंबरला आहे अर्थ सन पासून, तिसऱ्या नंबरला. अर्थ इज ऍट द थर्ड प्लेस फ्रॉम द सन. गेटिंग. आणि लॉंगेस्ट प्लॅनेट, जो नोन प्लॅनेट फ्रॉम द सन, दॅट इज द नेपच्यून. प्लुटो नाही, प्लुटो काय बाहेर गेलेला आहे. गेटिंग. मग आता कोणकोणते प्लॅनेट्स आहेत की ज्यांना काय, रिंग्स आहेत. ठीक आहे. मग तिथे येणार ज्युपिटर, सॅटर्न, युरॅनस, नेपच्यून. आणि नेपच्यूनला पण कन्सिडर नाही केलं जात, पण जनरली ज्युपिटर, सॅटर्न आणि युरॅनस जे आहेत त्यांना काय, रिंग आहेत. त्या प्लॅनेटच्या भोवती आजूबाजूला काय, रिंग आहे. एवढं लक्षात ठेवा, रिंग लाईक स्ट्रक्चर. गेटिंग. आता प्रिव्हियस बॉक्स मध्ये आपल्याला दिलेलं बघा, इंटरेस्टिंग फॅक्ट. सी, Jupiter, Saturn, Uranus have rings around them. These are the belts of a small debris. आता ह्या ज्या रिंग्स आपण म्हणतोय त्या काय, स्मॉल डेब्रिज, म्हणजे त्याच्या अराउंड पण काहीतरी सेलेस्टियल बॉडीज मधले काहीतरी गोष्टी काय असतात, भ्रमण करत असतात, फिरत असतात. ठीक आहे. दीज रिंग्स मे बी सीन फ्रॉम द अर्थ विथ द हेल्प ऑफ द पॉवरफुल टेलिस्कोप. ते असं दिसणार नाही. तुमच्याकडे खूप कॉस्टली, खूप हाय क्वालिटीचा काय असला पाहिजे, टेलिस्कोप असला पाहिजे. देन अँड देन दोज थिंग्स आर द विजिबल. नाव सी, समजलं इथपर्यंत नेपच्यून. आता ह्या ज्या रिंग आहेत ना, या काय वेगवेगळ्या काय आहेत, बॉडीज आहेत, सेलेस्टियल बॉडीज. ठीक आहे, किंवा डेब्रिज यू कॅन कन्सिडर. काय त्या डेब्रिज, काय त्या डेब्रिज आहेत. गेटिंग, डेब्रिज. नाव आता हे जे ॲस्ट्रॉइड बेल्ट आहेत याच्यात काय असतात, छोटे छोटे जे आता आपण अर्थ पासून वेगवेगळे सॅटेलाइट सोडलेले असतो त्यांच्या डेब्रिज. डेब्रिज म्हणजे काय, जे खराब झालेलं मटेरियल वगैरे असतं ते इथे काय असतात, सराउंड करत असतात. इफ दे आर आस्क्ड की ॲस्ट्रॉइड बेल्टचं लोकेशन कुठे आहे, व्हॉट इज द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ द ॲस्ट्रॉइड बेल्ट,
then you should be able to say between the Mars and the Jupiter. Between the Mars and the Jupiter. How many planets those have the rings? There are three planets those have rings. Which are those? Jupiter, Saturn and the Uranus. Jupiter, Saturn and the Uranus. Getting? So you should be aware. Now see, आता पहिलं कोणतं लोक, आता बघा डिस्टन्स इन मिलियन किलोमीटर्स, 1 मिलियन इज इक्वल टू 10 लाख किलोमीटर. मिलियन किलोमीटर्स मध्ये दिले म्हणजे 108 मिलियन आहे, 108 मिलियन. ठीक आहे. नाव सी, आता मर्क्युरी बघा, 1 ऑर्बिट अराउंड द सन इज 88 डेज. म्हणजे मर्क्युरीला सूर्याभोवती, ठीक आहे, पूर्ण एक रिव्होल्यूशन करायला, एक पूर्ण रिव्होल्यूशन, त्याला प्रदक्षिणा म्हणतात मराठी, एक रिव्होल्यूशन करायला किती दिवस लागतात? 88 डेज लागतात. आणि 1 स्पिन ऍक्सिस 59 डेज. म्हणजे मर्क्युरी बघा, आता हा सन आहे, ही मर्क्युरी हे सूर्याच्या भोवती पण फिरते, बरोबर आहे. मग त्याला सूर्याच्या भोवती फिरायला 88 डेज लागतात. किती? 88 डेज. आणि स्वतः भोवती फिरायचा, हा ऍक्सिस आहे, त्या ऍक्सिसच्या भोवती असं स्वतः भोवती फिरायला किती दिवस लागतात? 59 डेज. गेटिंग? व्हीनसला बघा, 1 ऑर्बिट 255 डेज लागतात आणि स्वतः भोवती फिरायला 240 डेज लागतात. म्हणजे काय? हे स्वतः भोवती फिरायला, आणि हे काय? सूर्याभोवती फिरायला. ठीक आहे. अराउंड द सन 255 डेज. नाव द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, आपल्याला माहिती आहे की आपलं कॅलेंडर 365 दिवसाचं असतं, 365 डेज. म्हणजेच काय होतं की आपल्या अर्थला सन भोवती एक पूर्ण रिव्होल्यूशन पूर्ण करायला किती डेज लागतात? 365 डेज लागतात. किती? 365 डेज लागतात. आणि 1 स्पिन ऍक्सिस साठी किती लागतात? 1 डे. 1 डे म्हणजे किती? 24 आवर्स. 1 डे म्हणजे किती? 24 आवर्स. आणि अर्थला किती मून्स आहेत मग? 1. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. अर्थला किती मून आहेत? 1. देन नंतर येतो मार्स. बघा आता काय झालं, मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, देन मार्स. आता मार्स बघा, आता मार्सला सूर्याभोवती फिरायला आपल्यापेक्षा डबल दिवस लागतात. आपल्याला 365 डेज लागतात ना, देन दे रिक्वायर 687 डेज. अँड त्याला पण स्वतःभोवती फिरायला 1 दिवस लागतो. ठीक आहे. आणि त्याला मार्सला किती मून आहेत? 2 मून्स आहेत. ठीक आहे. त्यांची नावं काय? फोबॉस अँड डेमॉस. फोबॉस अँड डेमॉस हे काय? मार्सचे सॅटेलाइट. अर्थचा सॅटेलाइट कोणता आहे मग? मून. अर्थचा सॅटेलाइट कोणता आहे? मून. गेटिंग? नाव सी, बघा आता हे झालं. आता हे जे आहेत 4, ते काय म्हणतात? इनर प्लॅनेट्स. इनर प्लॅनेट्स का म्हणतात त्यांना? इनर प्लॅनेट का म्हणतात? इनर प्लॅनेट बिकॉज व्हेरी क्लोज टू द सन and they are made up of the rocks. Made up of the rocks. रॉक्स पासून बनतात, म्हणून त्यांना काय म्हणतात? टेरेस्ट्रियल प्लॅनेट्स. टेरेस्ट्रियल प्लॅनेट्स पण त्यांना म्हटलं जातं. आणि मग ज्युपिटर असेल बघा, ज्युपिटरला सूर्याभोवती फिरण्यासाठी, आता ज्युपिटरला बघा सूर्याभोवती फिरण्यासाठी 11 वर्ष 11 महिने आणि 12 बघा, आता म्हणजे 11 वर्ष आणि 11 महिने लागतात. म्हणजे 11 years and 11 months लागतात. 1 spin on the axis बघा 9 hours 56 minutes. आणि नंबर ऑफ मून्स किती आहेत त्याला? 16 आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्युपिटरला सूर्याभोवती एक पूर्ण फेरी मारण्यासाठी किती दिवस लागतात? 11 वर्ष आणि 11 महिने. किती? 11 वर्ष आणि 11 महिने. आणि स्वतः भोवती एक पूर्ण फेरी मारण्यासाठी किती तास लागतात? 10 तास लागतात. 9 तास आणि 56 मिनिट. म्हणजेच लक्षात काय ठेवायचं? 10 hours. आलं लक्षात? आणि आपल्या अर्थला स्वतः भोवती एक रिव्होल्यूशन पूर्ण करायला किती वेळ लागतो? 24 तास लागतो. म्हणजे आपले अर्थ स्वतः भोवती फिरायला जास्त वेळ घेते, त्या कम्पेअरला ज्युपिटरला स्वतः भोवती फिरायला वेळ कमी लागतो. म्हणजेच काय? स्वतः भोवती फिरण्याचा ज्युपिटरचा स्पीड काय? अर्थपेक्षा जास्त आहे. आलं लक्षात? म्हणजेच ज्युपिटरचा स्पीड स्वतः भोवती फिरण्याचा जास्त आहे आणि सूर्याभोवती फिरण्याचा त्याचा स्पीड कसा आहे? स्लो आहे. गेटिंग? सूर्याभोवती म्हणजे सूर्याच्या अराउंडला एक रिव्होल्यूशन पूर्ण करायला पृथ्वीला किती दिवस लागतात? 365 डेज. त्याच कम्पेअरला ज्युपिटरला किती लागतात? 11 वर्ष 11 महिने. गेटिंग? आपल्या कम्पेअर. नाव सॅटर्न बघा, आता सॅटर्नला तर 29 वर्ष लागतात. 29 वर्ष आणि 5 महिने लागतात. परंतु स्वतः भोवती फिरायला किती लागतात त्याला? 10 तास ओनली. 10 तास. आणि
याला किती 18 मून आहेत. मग सगळ्यात जास्त मून कशाला आहेत? सॅटर्नला. आता करंट अफेअरचा जर तुम्ही विचार केला ना तर हे जवळपास मोर दॅन 100 गेलेले आहेत. मोर दॅन 100 मून्स आहेत सॅटर्नला. ठीक आहे, मोर दॅन 100 मून्स आहेत. नंतर लास्ट आहे युरेनियम. बघा, वन ऑर्बिट 84 इयर्स मध्ये कंप्लीट करतो आणि वन स्पिन्स स्वतःभोवती किती 17 आवर्स मध्ये, 17 आवर्स. ठीक आहे, आणि त्याला किती ऑलमोस्ट 17 मून्स आहेत. 17 मून्स आहेत युरेनसला. गेटिंग. नंतर येतो नेपच्यून. बघा, नेपच्यूनला 164 इयर्स लागतात सूर्याभोवती फिरायला आणि स्वतःभोवती फिरायला 16 आवर्स लागतात 7 मिनिट आणि त्याला किती 8 मून्स आहेत. आणि सगळ्यात जास्त प्लुटोला किती वर्ष लागतात? 248 वर्ष. 248 वर्ष लागतात. वन स्पिन ऑन ऍक्सिस 6 दिवसात स्वतःभोवती फिरतो. ठीक आहे, आणि प्लुटोला एकच मून आहे. प्लुटोला एकच. देन दे कॅन आस्क की सगळ्यात जास्त मून कशाला आहेत? सगळ्यात जास्त मून कशाला आहेत? मग सॅटर्नला आहेत. सगळ्यात जास्त मून किती? सॅटर्नला. आता करंट अफेअर मध्ये जर बघितलं लेटेस्ट मध्ये, नंतर डिस्कस बुक मध्ये हा ओल्ड डेटा असतो. करंट अफेअर्स जेव्हा डे टू डे चालू असतं नवीन डेटा येत असतो, त्याच्यानुसार मोर दॅन 100. आता इनर प्लॅनेट्स हे आउटर प्लॅनेट्स. आउटर का? व्हेरी व्हेरी फार फ्रॉम द सन अँड ह्यूज प्लॅनेट्स मेड अप ऑफ द गॅसेस अँड लिक्विड्स. आलं लक्षात? म्हणून यांना टेरेस्ट्रियल प्लॅनेट्स म्हणतात. तर यांना काय म्हणतात? गॅसियस प्लॅनेट्स. गेटिंग? यांना म्हणतात गॅसियस प्लॅनेट्स, यांना म्हणतात टेरेस्ट्रियल प्लॅनेट्स. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द प्लॅनेट्स. ओके, समजलं? हे व्यवस्थित समजून घ्या. हा कंटेंट एक दोनदा वाचा, तुम्हाला लक्षात राहून जाईल. वेगवेगळ्या ज्या एक्झाम्स असतात ना, पुढच्या ज्या एक्झाम येतात, शिष्यवृत्ती वगैरे एक्झाम असतात, स्कॉलरशिपच्या एक्झाम्स असतात बघा 7वी 8वीला, आणि परत नंतर मॅरेथॉनच्या एक्झाम्स असतात. ठीक आहे, ऑलिम्पियाड असतात जसं, तर त्याच्यात ते विचारलं जातं. सो मेक शुअर की ते तुम्हाला लागेल. डन. नाव सी सन. आता आपण काय बघितलं की वेगवेगळ्या गोष्टी बघितल्या आपण. काय होतं त्याच्यात? सन, प्लॅनेट, सॅटेलाइट्स, मोर दॅन ऑल सेलेस्टियल बॉडीज, ऍस्टेरॉइड्स, मेटेरॉइड्स. ठीक आहे, ते सगळे काय असतात? आता बघा, एक गोष्ट लिहून घ्या. सोलार फॅमिली. सोलार फॅमिली. सोलार फॅमिली मध्ये काय काय येतं? सन, मून, 9 प्लॅनेट्स. ठीक आहे, ऑल सेलेस्टियल बॉडीज, एस्टेरॉइड्स. ठीक है, एस्टेरॉइड्स एंड मेटेरॉइड्स. ठीक है, एस्टेरॉइड्स. आता दिस ऑल आर देअर इन द सोलार फॅमिली. यांना काय म्हणतात? सोलार फॅमिली म्हणतात. गेटिंग? सोलार फॅमिली म्हणतात. ओके, नाव बघा. आता जो सोलार जो वर्ड आहे तो कशापासून आलाय बघा. सोल, हे लक्षात घ्या, इथे व्हेरी इम्पॉर्टंट आहे. सोल इज अ रोमन मायथॉलॉजी. सोल इन अ रोमन मायथॉलॉजी. रोमन मायथॉलॉजी मध्ये काय म्हणतात? इज अ सन गोल्ड. सोल इन अ रोमन मायथॉलॉजी इज अ सन गोल्ड. सोलार मीन्स रिलेटेड टू द सन. द फॅमिली ऑफ द सन इज देअरफॉर कॉल्ड द सोलार सिस्टम. राईट डाऊन as many as words using the word solar. सोलार पासून जेवढे वर्ड्स आठवतात तुम्हाला लिहा. सोल हा वर्ड रोमन मायथॉलॉजी पासून आलेला आहे. रोमन मायथॉलॉजी म्हणजे काय असत? रोमनची भाषा असते ते तिथून आलेला आहे आणि त्याचा अर्थ काय होतो? द सन गोल्ड. सोलचा अर्थ काय होतो? सन गोल्ड. मग सन गोल्ड असल्यामुळे सोलार कशाच्या रिलेटेड आहे? सनच्या रिलेटेड आहे. गेट इट? आता बघा वर्ड ओरिजिन बघा. आता बघा, मेनी वर्ड्स युज्ड इन द लँग्वेज मे हॅव बीन टेकन फ्रॉम द सम अदर लँग्वेजेस. कसं? जसं आपण बघितलं प्लॅनेट्स कोणत्या लँग्वेज मधून घेतलेत? ग्रीक लँग्वेज मधून घेतलेत. सोलार वर्ड रोमन लँग्वेज मधून घेतलाय. गेटिंग? तसं बघा एक्झाम्पल, इंग्लिश वर्ड बघा. इट हॅज, बघा आता कोणता वर्ड बघा, जॉग्राफी. हा वर्ड आहे काय? इंग्लिश वर्ड आहे. कुठून आलेला आहे तो?
ग्रीक वर्ड पासून. जिओग्राफी काय ग्रीक वर्ड पासून आलाय. विच रिलेटेड टू द डिस्क्रिप्शन ऑफ द अर्थ. इट इज मेड अप ऑफ द 2 ग्रीक वर्ड्स. 2 ग्रीक वर्ड्स पासून तो बनलेला आहे. कोणते कोणते? जे मीन्स अर्थ अँड ग्राफिया मीन्स रायटिंग. ग्राफिया मीन्स रायटिंग. फाइंड आउट मोर. मग आता कसं कशापासून आलाय? जिओग्राफीचा वर्ड आहे. जिओग्राफी हा जो वर्ड आहे कशापासून आलाय? कोणत्या वर्ड्स पासून आलाय? इट इज मेड ऑफ 2 ग्रीक वर्ड्स. एक आहे जे म्हणजे जीई, त्याचा अर्थ काय होतो? अर्थ. आणि दुसरा आहे ग्राफिया, त्याचा अर्थ काय होतो? रायटिंग. ग्राफिया त्याचा अर्थ काय होतो? रायटिंग. मग आता बघा जिओ किंवा जे बघा प्लस जिओलॉजी म्हणजे हा ग्रीकच वर्ड आहे. लॉजिया पासून लॉजी आला म्हणजे स्टडी ऑफ अर्थ. जिओमेट्री मेट्रिया मेजरमेंट ऑफ द अर्थ. आणि जिओऑइड ऑइड म्हणजे शेप ऑफ द अर्थ. आलं लक्षात? मग जिओलॉजी, जिओमेट्री आणि जिओऑइड. जिओलॉजी, जिओमेट्री आणि जिओऑइड रिसेम्बलिंग द शेप ऑफ द अर्थ ऑफ द गेटिंग. सो या सगळ्या गोष्टी ठीक आहे. आता बघा डू यू नो humans have always been बघा humans have always been fascinated gazing at the night sky. Those who study the celestial bodies and their movements are called the astronomers. सेलेस्टियल बॉडीजचा जे लोक अभ्यास करतात त्यांना ॲस्ट्रोनॉमर्स म्हणतात. बघा ना बऱ्यापैकी लोक असतात त्यांच्याकडे ते टेलिस्कोप वगैरे असतात. त्या टेलिस्कोप मधून ते काय करतात? वरती बघत असतात, ताऱ्यांचा अभ्यास करतात. ठीक आहे, ॲस्ट्रोनॉमर्स म्हणतात. मग बघा आर्यभट्ट जे होते इंडियन एन्शियंट काळात आर्यभट्ट जे होते, आर्यभट्ट वॉज अ फेमस ॲस्ट्रोनॉमर ऑफ द एन्शियंट इंडिया. टुडे ॲस्ट्रोनॉमर्स ऑल ओव्हर द वर्ल्ड आर बिझी एक्सप्लोरिंग द युनिव्हर्स. मग युनिव्हर्स मध्ये काय चाललंय? किती स्टार्स आहेत, नवीन स्टार आला, नवीन स्टार गेला, नवीन कॉन्स्टलेशन्स आले, काहीतरी सेलेस्टियल बॉडीज समजल्या. ठीक आहे, या सगळ्यांचा अभ्यास करण्यामध्ये या सगळे काय आहेत ते बिझी आहेत. गेटिंग. सो जिओलॉजी या गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करायचा. ओके. नाव सी सन इज द सेंटर ऑफ द सोलर सिस्टम. आपण बघितलं ना की इथे काय सन आहे आणि इकडे सगळे काय आहेत? प्लॅनेट्स आहेत. इकडे सगळे काय? प्लॅनेट्स आहेत. इट इज अ ह्यूज अँड मेड अप ऑफ द एक्स्ट्रीमली हॉट गॅसेस. हॉट गॅसेस पासून बनलेला आहे. इट प्रोव्हाइड्स द पुलिंग फोर्स दॅट बाइंड सोलर सिस्टम. पुलिंग फोर्स. आता आपण म्हणतो ना की अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन, व्हीनस रिव्हॉल्व्स अराउंड द सन. मग तिथे काय आहे? सूर्याजवळ काय एक पुलिंग फोर्स आहे. पुलिंग फोर्स. तो पुलिंग फोर्स काय करतो? बाइंड करतो की त्यांना स्वतःभोवती फिरवेल. ठीक आहे. दॅट बाइंड्स द सिस्टम. द सन इज द अल्टिमेट सोर्स ऑफ द हीट अँड लाईट फॉर द सोलार सिस्टम. आणि पूर्ण सोलार सिस्टमला हीट आणि लाईट पुरवण्याचं काम कोण करतं? सन करतो. ठीक आहे. But the tremendous heat is not felt so much by us because despite being our nearest star, it is far away from us. Sun is about 150 million kilometer away from the earth. आणि आपल्यापासून जवळपास 150 मिलियन किलोमीटर लांब पर्यंत काय आहे? सूर्य आहे. आणि म्हणून जरी त्याची साईज मोठी असेल परंतु आपल्यापासून खूप जास्त दूर असल्यामुळे तेवढी हीट आपल्याला ती जाणवत नाही. मग पूर्ण सोलर सिस्टमला लाईट आणि हीट प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतो? सन. सन इज द सेंट्रल. ओके. आणि फॅमिली हेड यू कॅन से. प्लॅनेट्स बघा 9 प्लॅनेट्स इन आवर सोलर सिस्टम इन ऑर्डर टू देअर डिस्टन्स फ्रॉम द सन. दे आर मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस आणि नेपच्यून. ह्या सिक्वेन्स लक्षात ठेवा. त्याच्यासाठी तुम्हाला एक नेमोनिक दिले आणि इझी मेमोराइज करायला एक नेमोनिक दिले. कुठून? सन पासून तर कुठं? लांब गेल्यावर. ठीक आहे. मग सनच्या सगळ्यात जवळ बघा आता एक नेमोनिक लक्षात ठेवा. माय व्हेरी एफिशियंट मदर जस्ट शोड अस 9 प्लॅनेट्स. 9 प्लॅनेट्स. मग कसं येईल बघा. आता इथे काय दिलंय? माय. यम म्हणजे काय? मर्क्युरी. यम म्हणजे काय? सगळ्यात जवळचा मर्क्युरी. व्ही म्हणजे काय? इथे व्हीनस. व्ही म्हणजे काय येणार? व्हीनस. एफिशियंटचा ई म्हणजे काय? अर्थ. एफिशियंटचा ई म्हणजे काय? अर्थ. मदरचा यम मीन्स मार्स. यम मीन्स मार्स. जस्ट ज्युपिटर. शोडचा यस म्हणजे काय? सॅटर्न. ठीक आहे. असचा यू म्हणजे काय? युरॅनस. 9चा यन म्हणजे काय? नेपच्यून. आणि प्लॅनेटचा पहिला की आहे? प्लॅटो. ठीक आहे. प्लॅटो किंवा प्लुटो म्हणतो आपण त्याला. गेटिंग. सो हे किती आहेत? 9 प्लॅनेट्स. किती आहेत? 9 प्लॅनेट्स. या सिक्वेन्स मध्ये तुम्ही काय करा? लक्षात ठेवा. फार म्हणजे सूर्यापासून लांब जात असताना. गेटिंग. दॅट्स इट. हे सगळेचे सगळे लक्षात ठेवा. बघा आता ऑल 9 प्लॅनेट्स ऑफ देअर सोलर सिस्टम मूव्ह अराउंड द सन इन अ फिक्स्ड पाथ. बरोबर आहे ना. त्यांचा एक फिक्स्ड ऑर्बिट आहे. फिक्स्ड पाथ मध्ये फिरत असतात. दिस पाथ्स आर इलॉंगेटेड. म्हणजे कसं असतं?
आता सपोज सन आहे, हा सन आहे, आणि मग हा तर समजा हा अर्थ आहे, तो हा अर्थचा हा एक असा पाथ असेल. देन कुठे मार्स आहे, हा मार्स या साईडने फिरत असेल. म्हणजे प्रत्येकाचा काय एक असा इलॉंगेटेड पाथ आहे. गेटिंग? प्रत्येकाचा काय पाथ ऑर्बिट. मर्क्युरी इज द नियरेस्ट टू द सन. मर्क्युरी सगळ्यात जवळचा आहे, आपण बघितलं हे बघा, एम मर्क्युरी इज द सन. इट टेक्स ओनली 88 डेज टू कम्प्लीट अराउंड. आणि मर्क्युरीला काय करतात, सूर्याभोवती फिरायला इट टेक्स ओनली 88 डेज टू रिव्हॉल्व अराउंड द सन. ओके. प्लुटो इज सपोज टू बी द फार्देस्ट. म्हणजे प्लुटो सगळ्यात लांब आहे, मर्क्युरी सगळ्यात जवळचा आहे. ठीक आहे. सो इट टेक्स 248 इयर्स टू कम्प्लीट वन अराउंड. आणि त्याला जवळपास 248 इयर्स लागतात पूर्ण प्रदक्षिणा पूर्ण करायला. गेटिंग? विनस इज कन्सिडर द अर्थ ट्विन. हे इम्पॉर्टंट आहे बघा, इथे लिहा. विनस काय? अर्थ ट्विन. लिहा इथे अर्थ ट्विन. बिकॉज इट्स साइज अँड शेप इज व्हेरी मच सिमिलर टू द अर्थ. म्हणजे त्याची साइज, बिकॉज साइज अँड शेप, साइज अँड शेप सिमिलर टू अर्थ. अर्थच्या सिमिलर आहे. हे लिहित जा, मी जेवढं लिहितो ते. ठीक आहे. नाव सी अ न्यू प्लॅनेट. बघा, न्यू प्लॅनेट 2003 UB313 has been discovered recently on our solar system. It is a bigger than Plato. Plato पेक्षा मोठा आहे, farthest from the sun. sun पेक्षा लांब आहे. But other details about this planet are not yet available. ते available and hence the name of the planet has not been included. म्हणून त्याचं नाव इन्क्लूड केलेलं नाहीये. गेटिंग? डन. बघा आता अर्थ इज द थर्ड नियरेस्ट प्लॅनेट. अर्थ काय? थर्ड नियरेस्ट प्लॅनेट आहे टू द सन. सन पासून तिसऱ्या अंतरावर काय अर्थ आहे. इन साइज बघा, इट इज द फिफ्थ. बघा आता साइज बघा, साइज मध्ये फिफ्थ आहे, पण सूर्यापासून तिसऱ्या नंबरवर आहे. ठीक आहे. फिफ्थ लार्जेस्ट प्लॅनेट साइज मध्ये. बघा, इट इज स्लाइटली फ्लॅटन्ड द ऍट द पोल्स. असं आहे ना, आपला अर्थ असा आहे, जिओइड शेप आहे ना आपला अर्थ, या प्रकारचा आहे. आपला राऊंड नाहीये, असा एक्झॅक्ट नाहीये, जिओइड शेप आहे आपला अर्थ असा. ठीक आहे, जिओइड शेप. That is why its shape is described as the geoid. Geoid means earth-like shape. हा लक्षात, geoid म्हणजे काय? Earth-like. लक्षात ठेवा. अर्थचा शेप कसा आहे? Geoid. म्हणजेच काय? Earth like shape. ठीक आहे. लिहिताय ना तुम्ही? हे सगळं लिहायचं आहे. ठीक आहे. हे याला मी जिथे जिथे स्टार केलंय, जिथे जिथे इम्पॉर्टंट केलंय, ते सगळं लिहायचं आहे. तुम्हाला ह्या गोष्टी तुम्हाला रिव्हिजन साठी इझी होतात. ठीक आहे. आणि अर्थ काय मग? आपला अर्थ, आता बघा, अर्थ फिफ्थ इन साइज, फिफ्थ इन साइज अँड थर्ड फ्रॉम सन. सन थर्ड फ्रॉम द सन. ओके. नोट डाऊन करायचं आहे, हे सगळ्याचं सगळं नोट डाऊन करायचं आहे. गेटिंग? सो दिस वॉज अबाउट द सन अँड प्लॅनेट्स. ओके. नाव सी कंडिशन्स फेवरेबल टू सपोर्ट द लाईफ प्रोबॅबली फाउंड ओनली ऑन द अर्थ. आणि म्हणून आपण अर्थवर का राहतो, तर ज्या कंडिशन्स आहेत जगण्यासाठी, म्हणजे काय असेल, लँड असेल, वातावरण असेल, ऑक्सिजन असेल, ठीक आहे, मिनिमल हीट असेल, जास्त हीट असले तर वी विल बर्न आउट. ओके. मिनिमल हीट असेल, सो ह्या सगळ्या गोष्टी, आणि जास्त जर कोल्ड असेल तर तिथे आपण सर्व्हाइव्ह करू शकत नाही. मग ह्या सगळ्या कंडिशन कुठे मीट होतात? अर्थवर. द अर्थ इज निदर टू हॉट नॉट टू कोल्ड. इट हॅज वॉटर, एअर विच आर व्हेरी इसेन्शियल फॉर आवर सर्व्हायवल. म्हणजे हवा असेल, पाणी असेल, ठीक आहे, आणि मॉडरेट टेम्परेचर आपल्याला रिक्वायर्ड असणार आहे. द एअर हॅज लाईफ सपोर्टिंग गॅसेस लाईक ऑक्सिजन. ऑक्सिजन लागणारच आहे ना, बिकॉज दिस रिझन्स द अर्थ युनिक प्लॅनेट इन द सोलार सिस्टम. ठीक आहे. हे याला असं इम्पॉर्टंट करून ठेवा. अर्थ काय इम्पॉर्टंट आहे? ठीक आहे. अर्थ काय इम्पॉर्टंट आहे? सर तिथे काय लागतात? ऑक्सिजन लागतो, एअर लागतं, मिनिमल टेम्परेचर लागतं, जास्त हीट जास्त कोल्ड पण चालत नाही. आणि म्हणून अर्थ काय? एक युनिक पीस आहे, युनिक प्लॅनेट आहे. गेटिंग? फ्रॉम आउटर स्पेस द अर्थ अपियर्स ब्ल्यू. अर्थ दुसऱ्या प्लॅनेटवरून बघितल्यावर अर्थ कशी दिसते? ब्ल्यू दिसते, बिकॉज इट इज 2/3 सरफेस इज कवर्ड बाय द वॉटर. सो देअरफॉर कॉल्ड ब्ल्यू प्लॅनेट. अर्थलाच काय म्हणतात मग? ब्ल्यू प्लॅनेट. अर्थाच काय म्हणतात? ब्ल्यू प्लॅनेट. आलं लक्षात?
अर्थ बद्दल ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आता बघा, लाईट ट्रॅव्हल्स ॲट द स्पीड ऑफ अबाउट 3 लाख किलोमीटर्स पर सेकंड. इवन विथ दिस स्पीड द लाईट ऑफ द सन टेक्स अबाउट 8 मिनिट्स टू रीच द अर्थ. व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्ट आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. स्टार करा, कोणत्याही एक्झामला विचारू शकतात. 3 लाख किलोमीटर पर सेकंडच्या स्पीडने सन रेज आपल्याकडे काय येतात, पृथ्वीकडे येतात. किती? 3 लाख किलोमीटर पर सेकंड. स्टील इट टेक्स 8 मिनिट्स. तरी पण आपल्यापर्यंत सूर्याचं किरण तिथून सुटल्यापासून आपल्यापर्यंत यायला 8 मिनिट लागतात. जस्ट इमॅजिन की मग किती लांब असणार एवढं, है ना. नंतर बघा, इंटरेस्टिंग फॅक्ट, नील आर्मस्ट्रॉंग वॉज द फर्स्ट मॅन टू स्टेप ऑन द सर्फेस ऑफ द मून ऑन 29 जुलै 1969. 29 जुलै. आता येतोय ना 29 जुलै, ठीक आहे. त्या दिवशी फाइंड वेदर द इंडियन हॅज लँडेड. आणि मग तुम्हाला सर्च करायचं की एखादा इंडियन आहे की ज्याने चंद्रावर काय ठेवलंय, पाऊल ठेवलंय, मून. नील आर्मस्ट्रॉंगने 29 जुलै म्हणजे 29th ऑफ जुलै 1969 ला फर्स्ट स्टेप ठेवलं होतं चंद्र. आता यू नीड टू सर्च अबाउट इट. सर्च करा की ऑफ विच कंट्री ही बिलॉंग्स, विच कंट्री, ठीक आहे. तारीख तर तुम्हाला माहिती आहे. ओके. सी, मून बद्दल बघा आता. अवर अर्थ बघा, आता आर अर्थ ओनली वन सॅटेलाइट. म्हणजे आपण बघितलं ना की एकच सॅटेलाइट जो अर्थच्या ऑलवेज सराउंडिंगला फिरत असतो, दॅट इज द मून. इट्स डायमीटर इज ओनली बघा 1/4 दॅट ऑफ द अर्थ. अर्थचा एकच क्वार्टर म्हणजे एवढे त्याचे काय साईज आहे. म्हणजे जर 4 पार्ट अर्थचे असतील तर एकच पार्ट कशाचा आहे, मूनचा आहे. म्हणजे अर्थ पेक्षा साईजने तो काय छोटा. इट अपेअर सो बिग बिकॉज इट्स नियर टू आवर प्लॅनेट. मग आपल्या पृथ्वीच्या तो जवळ असल्यामुळे तो मोठा दिसतो. आणि प्लॅनेट दॅन अदर सेलेस्टियल बॉडीज. इट इज अबाउट बघा 3,84,000 किलोमीटर अवे फ्रॉम अस. व्हेरी इम्पॉर्टंट, हे नोट डाऊन करा. 3,84,400 किलोमीटर फ्रॉम अवे, म्हणजे आपल्यापासून तेवढा लांब आहे. नाव यू कॅन कम्पेअर डिस्टन्स ऑफ द अर्थ फ्रॉम द सन अँड दॅट फ्रॉम द मून. ठीक आहे. मग अर्थ पासून 3,84,400 किलोमीटर अवेवर काय आपला मून आहे अर्थ पासून, ठीक आहे. अर्थ पासून. आणि जस्ट इमॅजिन एक लाईट आहे, ठीक आहे, 3 लाख किलोमीटर पर सेकंडने आपल्यापर्यंत येते, तर त्याला 8 मिनिट लागत आहे आपल्यापर्यंत पोहोचायला. देन यू काउंट द डिस्टन्स कितीपर्यंत आहे, म्हणजे 150 मिलियन्स किलोमीटर पेक्षा जास्त अंतर सूर्याचं आहे. गेटिंग? द मून मूव्स अराउंड द अर्थ इन 27 डेज. प्रत्येक 27 दिवसाला 27 डेज मध्ये तो आपल्या पृथ्वी भोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. इट टेक्स एक्झॅक्टली द सेम टाइम कम्प्लीट वन स्पिन. आणि तेवढेच दिवस स्वतःभोवती फिरतो. म्हणजे इन द 27 डेज ही रिव्हॉल्व्स अबाउट itself as well as about the earth or the around the earth. As a result, only one side of the moon visible to us on the earth. आणि म्हणून आपल्याला पूर्ण चंद्र कधीच नाही दिसत पृथ्वीवरून. आपल्याला त्याची फक्त जे लाइटेड बाजू आहे, लाइटन बाजू, ठीक आहे, तेवढेच दिसते. बिकॉज जसजसे अर्थ रोटेट होते तसतसा मून पण रोटेट होतो. आणि मून रोटेट होतो अर्थच्या अराउंड होतोच होतो, पण स्वतःभोवती पण रोटेट होतो. म्हणजे एक जे साइड आहे त्याची कायमच ती काय झाकलेली असते, कायमच झाकलेली असते. सी, नाव बघा, सॅटेलाइट इज अ सेलेस्टियल बॉडी दॅट मूव्स अराउंड द प्लॅनेट इन द सेम वे द प्लॅनेट्स मूव्ह अराउंड द सन. आणि मग सॅटेलाइट्स म्हणजे काय असतात, आता तुम्हाला समजलं असेल की सॅटेलाइट काय असतात, एक सेलेस्टियल बॉडीज असतात. आता सेलेस्टियल बॉडीज आपण बघितलं. सेलेस्टियल बॉडीज काय असतात की ज्यांना स्वतःचं लाईट असतं, हीट असते, गॅसेस असतात. आणि त्या ज्या बॉडी असतात भ्रमण करत असतात युनिव्हर्स मध्ये, त्यांना म्हणतात सेलेस्टियल बॉडीज. दोज आर ऑल्सो द पार्ट ऑफ द सोलर सिस्टम. देन देर आर फ्यू celestial bodies. Those don't have gaseous material. Those don't have their heat and even light. त्या ज्या बॉडीज असतात त्या असतात सेलेस्टियल बॉडीज ऑल्सो. मग त्याच्यातला जो सॅटेलाइट आहे तो पण काय असतो, एक सेलेस्टियल बॉडीचाच काय भाग आहे. ठीक आहे. प्लॅनेट जसं सूर्याभोवती फिरतात, द वे प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन, द सेम वे द सॅटेलाइट्स रिव्हॉल्व अराउंड द प्लॅनेट्स. ओके. आता हे ह्युमन मेड असतात, ते आर्टिफिशियल बॉडी असतात. मग आपण जे आकाशात सोडतो ना, आता समजा आय एम टॉकिंग टू यू, आय एम अपलोडिंग ऑर द आय एम टेकिंग लेक्चर्स ऑनलाईन. हे कशामुळे पॉसिबल होतं? सॅटेलाइटमुळे. सॅटेलाइटमुळे त्या वेव्हज काय केल्या जातात, सोडल्या जातात, जेणेकरून ही माझी फ्रिक्वेन्सी, सॅटेलाइटची फ्रिक्वेन्सी आणि तुमच्या फोनची फ्रिक्वेन्सी मॅच होणार. अँड देन
you can see the lecture. ठीक आहे. It is designed by the scientists to gather information about the universe or not for the or for the communication. Communication म्हणजे काय? कम्युनिकेशन सॅटेलाइट, जसं न्यूज चॅनल्स असतील, टेलिव्हिजन असेल, ते कम्युनिकेशन सॅटेलाइट असतात. It is carried by the rocket and placed in the orbit around the earth. Some of these Indian satellite बघा, इनसॅट असेल, IRS असेल, एज्युसॅट असेल, हे सगळे सॅटेलाइट काय करतात? रॉकेट सोडलं जातं, त्या रॉकेट थ्रू पृथ्वीच्या ऑर्बिटमध्ये ते काय केलं जातं? प्लेस केलं जातं. जसं मूनची एक स्पेसिफिक प्लेस आहे, तिथून मून पृथ्वीच्या भोवती फिरतो, द सेम वे हे सॅटेलाइट त्या फ्रिक्वेन्सी मॅच करण्यासाठी स्पेसिफिक ऑर्बिटमध्ये काय केले जातात? प्लेस केले जातात. आणि मग जसं पृथ्वी रिव्हॉल्व होते किंवा स्वतःभोवती फिरते, सेम वे ते पण पृथ्वीच्या भोवती काय करतात? फिरत असतात. गेटिंग? सो दिस इज अबाउट द सॅटेलाइट. सॅटेलाइटचा प्रकार असतात, ऑलरेडी असतात ते नॅचरल सॅटेलाइट आणि हे असतात ह्युमन मेड सॅटेलाइट. गेटिंग? सी ऑल दिस. बघा, द मून डज नॉट हॅव कंडिशन फेवरेबल फॉर द लाईफ, निदर वॉटर नॉर एअर. मूनवर काय? वॉटर पण नाहीये आणि एअर पण नाहीये. आलं लक्षात? आणि म्हणून आपण त्याच्यावर राहू शकत नाही. इट हॅज माउंटेन्स, त्याच्यावर माउंटेन्स. हे बघा, हे सगळे काय आहेत बघा, हे रॉकेट लॉन्च केलं, ह्युमन मेड सॅटेलाइट्स आहेत, आणि मग काय झालं? रॉकेट फॉल्स बॅक टू द अर्थ, आणि हे रॉकेट मग काय होतं? खाली पडतं, हा सॅटेलाइट असा ऑर्बिटमध्ये प्लेस केला जातो. मग सॅटेलाइट ऑर्बिटमध्ये प्लेस केल्यानंतर काय होतं? तो ड्यू टू द पुलिंग फोर्स, ठीक आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो, पुल फोर्स असतो आपल्या अर्थचा, त्याच्यामुळे तो त्या ऑर्बिटमध्ये काय असतं? पृथ्वीच्या भोवती फिरत असतो. द वे अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. गेटिंग? सो अशा प्रकारे हे लक्षात ठेवायचं. मून हे बघा, सीन फ्रॉम द, आपल्याला मूनची एकच ही जी साईड दिसते, दुसरी साईड आपल्याला दिसत नाही. गेटिंग? आणि मून वर आपण राहू शकत नाही. मूनवर फेवरेबल कंडिशन्स नाहीयेत, ऑक्सिजन नाहीये, एअर नाहीये, वॉटर नाहीये, ठीक आहे. इट इज व्हेरी कोल्ड. परंतु तिथे काय आहेत? माउंटेन्स आहेत, माउंटेन्स आहेत, ठीक आहे. बघा, माउंटेन्स, प्लेन्स आणि डिप्रेशन्स ऑन द सरफेस, दिस कॉस्ट बघा, शॅडोज ऑन द मून सरफेस लुक लाईक अ मून ऑब्झर्व द शॅडो. आणि जर तुम्ही बऱ्याचदा बघितला, आता हा ऍस्टेरॉइड आहे, म्हणजे दगडाचा तुकडा आहे. जर इथून ऑन द अर्थ वरून जर तुम्ही बघितला सॅटेलाइट, ठीक आहे, मूनकडे, तर तिथं तुम्हाला माउंटेन्स दिसतील, डेब्रिज दिसतील, ठीक आहे, परत तुम्हाला प्लेन एरियाज दिसतील, आणि ते सगळं कुठे आहे? सरफेसवर आहे, मूनच्या सरफेसवर. परंतु मूनच्या सरफेसवर काय नाहीये? एअर नाहीये. गेटिंग? एअर यू कॅन नॉट फाइंड एअर ऑन दिस प्लॅनेट. बघा, अपार्ट फ्रॉम आता ऍस्ट्रॉइड्स, अपार्ट फ्रॉम दी स्टार्स, प्लॅनेट्स अँड सॅटेलाइट्स, देर आर न्यूमरस टायनी बॉडीज. आता हे ऍस्ट्रॉइड्स बघितले ना आपण खूप वेळ, आता ते काय असतात बघा, आता हे सगळे सेलेस्टियल बॉडीज आहेत. काय? स्टार्स असतील, प्लॅनेट्स असतील, सॅटेलाइट्स असतील, हे सगळे काय? सेलेस्टियल बॉडीज आहेत. आता त्या सेलेस्टियल बॉडीज मधला ऍस्ट्रॉइड्स आणि मेटेरॉइड्स काय ते बघा. आता ऍस्ट्रॉइड्स काय आहेत बघा, अपार्ट फ्रॉम द स्टार्स, प्लॅनेट्स, देर आर न्यूमरस टायनी बॉडीज, म्हणजे टायनी इन द सेन्स खूप छोट्या छोट्या आकाराच्या बॉडीज आहेत, विच ऑल्सो मूव्ह अराउंड द सन. दिस बॉडीज कॉल्ड द ऍस्ट्रॉइड. म्हणजे जसं प्लॅनेट्स रिव्हॉल्व करतात सूर्याच्या भोवती, सेम वे ह्या टायनी छोट्या छोट्या बॉडीज असतात, सूर्याच्या भोवती फिरतात, त्यांना म्हणतात ऍस्ट्रॉइड्स. बघा, दे आर फाउंड बिटवीन द मार्स आणि ज्युपिटर. ऍस्ट्रॉइड बेल्ट बघितला ना आपण, ऍस्ट्रॉइड बेल्ट, ठीक आहे, मार्स आणि ज्युपिटर मध्ये असतात. फिगर 1.2 मध्ये आपण बघितलंय आधी. बघा, हा ऍस्ट्रॉइड बेल्ट दिसला, इथं मार्स आणि हा ज्युपिटर, यांच्यामध्ये जो आहे तो ऍस्ट्रॉइड बेल्ट. गेटिंग? ऍस्ट्रॉइड बेल्ट. बघा आता नाव, द लार्जेस्ट ऍस्ट्रॉइड इज सेरिस. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट नाव लक्षात ठेवा. सेरिस काय? सगळ्यात लास्ट मोठा ऍस्ट्रॉइड बेल्ट आहे. सायंटिस्ट आर ऑफ द व्ह्यू दॅट ऍस्ट्रॉइड्स आर अ पार्ट ऑफ प्लॅनेट्स विच एक्सप्लॉइटेड मेनी इयर्स बॅक. आणि मग काय म्हणतात, सायंटिस्ट असं म्हणतात की हे ऍस्ट्रॉइड्स बाकीचं काही नाहीये, ते एक प्लॅनेटचाच भाग आहे. दोज वेर द पार्ट्स ऑफ द प्लॅनेट्स, बट फ्यू इयर्स बॅक त्यांचं काय झालेलं, मोठं एक्सप्लोजन झालं, आणि मग ते प्लॅनेट पासून तुटलेला भाग आहे, त्याला म्हणतात ऍस्ट्रॉइड्स. गेटिंग? ऍस्ट्रॉइड्स. नेक्स्ट इम्पॉर्टंट, मेटेरॉइड्स. ऍस्टेरॉइड्स, मेटेरॉइड्स. बघा आता, द स्मॉल पीसेस ऑफ द रॉक्स विच मूव्ह अराउंड द सन इज कॉल्ड द मेटेरॉइड्स. आता व्हेरी व्हेरी स्मॉल रॉकचे स्मॉल जे तुकडे असतात ते सूर्याच्या भोवती फिरतात, त्यांना म्हणतात मेटेरॉइड. समटाइम्स दीज मेटेरॉइड्स, आता ही जे मेटेरॉइड्स आहेत, ठीक आहे, कम नियर द अर्थच्या जवळ येतात, अँड टेन टू ड्रॉप अपॉन इट. अर्थच्या जवळ येतात आणि त्याच्यावर पडतात, म्हणजे अर्थवर पडण्याची शक्यता असते, वरून तुटतात आणि ते खाली पडतात, ठीक आहे. ड्युरिंग दिस प्रोसेस, ड्यू टू फ्रिक्शन होतं विथ द एअर
दे गेट हिटेड अप अँड बर्न. आता मला सांगा, आता एक युनिव्हर्स आहे, हे काय युनिव्हर्स, इथून एक रॉकचा पीस लक्षात घ्या, ठीक आहे, रॉकचा काय पीस आहे, तो खाली पडतोय. मग आपलं काय एन्व्हायरमेंट आहे, एन्व्हायरमेंट, त्याच्यात काय एअर आहे, काय एअर. मग एअरचं काय असतं फ्रिक्शन. आणि मग जर तुम्हाला माहिती असेल, दोन गोष्टी जर एकमेकांना फ्रिक्शन केलं, रब केलं, तर काय होते, हीट जनरेट होते, हीट जनरेट होते. मग हा जो रॉकचा पीस आहे जो खाली पडतो, खूप जास्त फ्रिक्शनमुळे काय होतो, तो वातावरणात बर्न होतो, आलं लक्षात, तो काय होतो वरून खाली पडताना बर्न होतो. गेटिंग. ड्यू टू फ्रिक्शन विथ द एअर गेट्स हिटेड अपॉन अँड बर्न. खूप गरम होतो वरून पडलेला तो तुकडा मेटेरॉइड, तो काय होतो बर्न होतो. गेटिंग. इट कॉजेस फ्लॅश ऑफ लाईट्स. आणि मग कधी कधी आकाशात खूप मोठा एकदम लाईट जळतो, तो असतो फ्लॅश ऑफ लाईट. समटाइम्स अ मेटिओर. आता मेटिओर विदाउट बिंग कम्प्लिटली बर्न फॉल्स ऑन द अर्थ, क्रिएट्स अ हॉलो. आता त्याच जो एखादा रॉक, ठीक आहे, कम्प्लिटली बर्न झाला, बर्न, ठीक आहे, तो झाला मेटेओराइड, तो झाला मेटेओराइड. बट जो बर्न नाही झाला त्याला काय म्हणतात, मेटेओर, मेटेओर, ठीक आहे. इट्स नॉट कम्प्लिटली बर्न, इट्स नॉट कम्प्लिटली बर्न. गेटिंग. फॉल्स ऑन द अर्थ. बघा, बघा आता, डू यू सी द व्हाइटिश बोर्ड बँड, ओके, लाईक अ व्हाईट ग्लोईंग पाथ अक्रॉस द स्काय ऑन द क्लिअर स्केल. कधी कधी बघा, आपण म्हणजे असं एक पुढे असा एक सॅटेलाइट असतो, पुढे जातो आणि त्याच्या मागे 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 असा बँड जात असतो, ठीक आहे. तुम्हाला दाखवतो थांबा. व्हाइटिश ब्रॉड बँड, सी. सी, असं बँड दिसतो बघा मोठा, ठीक आहे. जर तुम्ही कधी बघितला असेल असा मोठा व्हाइटिश बँड लाईटचा दिसत असतो, ते काय असतात, मेटेओराइड्स असतात, ते काय असतात, मेटेओराइड्स असतात. गेटिंग. सो यू कॅन फाइंड दिस, ओके. बघा आता इथे दिसतंय मिल्की वे गॅलेक्सी आपली. बघा पुढे, आर सोलर सिस्टम इज अ पार्ट ऑफ द, आता पुढे दिलंय, इट इज क्लस्टर ऑफ मिलियन्स ऑफ द स्टार्स. काय असतं ते, जो बँड असतो मिलियन ऑफ द स्टारचा क्लस्टर असतं. दिस बँड इज अ मिल्की वे गॅलेक्सी, ओके. काय असतं ते, मिल्की वे गॅलेक्सी, लक्षात ठेवा, मिल्की वे गॅलेक्सी, मिल्की वे गॅलेक्सी. 1.6 ही फिगर दिली बघा, मिल्की वे गॅलेक्सी. आर सोलर सिस्टम इज अ पार्ट ऑफ दिस गॅलेक्सी. आणि मिल्की वे गॅलेक्सीचाच पार्ट, म्हणजे सोलार सिस्टम छोटी, त्याच्यापेक्षा मोठी काय गॅलेक्सी, मग त्या गॅलेक्सीचाच पार्ट काय सोलार सिस्टम आहे आपले. इन एन्शियंट इंडिया बघा, वॉज इमॅजिन टू बी द रिव्हर ऑफ लाईट फ्लोईंग इन द स्काय. आणि एन्शियंट इंडियामध्ये ह्या मिल्की वे गॅलेक्सीला असं म्हणायचे की दिस इज द रिव्हर ऑफ लाईट फ्लोईंग इन द स्काय, रिव्हर ऑफ द लाईट फ्लोईंग इन द स्काय असं कन्सिडर केलं जायचं, ठीक आहे. दस इट वॉज नेम्ड आकाशगंगा. आणि म्हणून तिला काय नाव दिलं, आकाशगंगा. जशी पृथ्वीवर एक रिव्हर आहे आकाशगंगा, ठीक आहे, सॉरी गंगा रिव्हर आहे, त्या गंगेवरील ती गंगाच नदी आकाशात फ्लो करते, म्हणून त्याला नाव काय दिलं, आकाशगंगा. आकाशात गंगा रिव्हर फ्लो करते, काय होतं ती, ऍक्च्युली मिल्की वे गॅलेक्सी. अ गॅलेक्सी इज अ ह्यूज सिस्टम. आता हे लक्षात ठेवा, इथून पुढे याला असं राऊंड करा, ठीक आहे, इथपर्यंत. Galaxy is a huge system of billions of stars and clouds of the dust and gases. There are millions of such galaxies that make universe. Okay. मग
सगळ्यात मोठं काय असतं? युनिव्हर्स. सगळ्यात मोठं काय असतं? युनिव्हर्स. बघा आता, सगळ्यात मोठं असतं युनिव्हर्स, मग येतं गॅलेक्सी, देन सोलार सिस्टम, अँड देन येतो आपला अर्थ. आलं लक्षात? सगळ्यात मोठं काय? युनिव्हर्स. खूप साऱ्या गॅलेक्सीज मिळून काय बनलेलं आहे? युनिव्हर्स बनलेलं आहे. आणि सोलार सिस्टम मधले खूप सारे प्लॅनेट्स, स्टार्स, ओके, ते मिळून काय बनलेले? एक गॅलेक्सी. आणि अर्थ असेल आणि अदर प्लॅनेट्स असतील, अर्थ प्लॅनेट्स असतील, ठीक आहे, आणि ते मिळून काय बनलेले? एक सोलार सिस्टम. आलं लक्षात? सो दिस शुड बी द सिक्वेन्स. दिस शुड बी द, सगळ्यात मोठं काय? युनिव्हर्स आहे, देन गॅलेक्सी, सोलार सिस्टम, अँड देन अर्थ. ओके, बघा आता इथपर्यंत लक्षात ठेवा, युनिव्हर्स पर्यंत. स्टार करा त्याला. इट इज डिफिकल्ट टू इमॅजिन हाऊ बिग द युनिव्हर्स इज. सायंटिस्ट आर स्टिल ट्राइंग टू फाइंड द मोर अँड मोर अबाउट इट. वी आर नॉट सर्टन द साइज. नो, जस्ट इमॅजिन करा, सोलर सिस्टमच एवढं मोठं आहे, त्याच्यापेक्षा युनिव्हर्स किती मोठा असणार आहे, युनिव्हर्स किती वास्ट असणार आहे. आणि मग सायंटिस्ट अजून सुद्धा काय करताय? रिसर्च करताय की किती मोठा असणार आहे. ठीक आहे, स्टील अजून शोध त्याचा लागलेला नाहीये. आलं लक्षात? ऍस्टेरॉइड्स काय आहेत, मिटेरॉइड्स काय आहेत, प्लॅनेट्स काय आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे काय होणार आहेत? क्लिस्टर क्लिअर होणार आहेत. आर यू गेटिंग? क्लिस्टर क्लिअर. बघा आता नेक्स्ट, कॅन यू रिलेट युअर विथ द युनिव्हर्स नाव? यू आर, आता बघा ना काय काय. बघा, युनिव्हर्स सगळ्यात मोठं आहे, देन मिल्की वे गॅलेक्सी आहे, देन सोलार सिस्टम आहे, देन अर्थ आहे, आणि त्या अर्थवर तुम्ही आहेत. बघा ना, मग तुम्ही किती, म्हणजे जस्ट इमॅजिन, युनिव्हर्स किती मोठं आहे, अजून पण त्याचा शोध लागलेला नाहीये. युनिव्हर्स किती मोठं आहे याचा अजून पण शोध लागलेला नाहीये. अँड देन ह्या पूर्ण युनिव्हर्स मध्ये, या मिल्की वे गॅलेक्सी मध्ये, सोलार सिस्टम मध्ये, ऑन दिस प्लॅनेट, तुमचं लोकेशन कुठे आहे ते तुम्हाला काय करायचं आहे? फाइंड आउट करायचं आहे. गेटिंग? दिस वॉज द होल लेक्चर. दिस वॉज द होल लेक्चर. की तुम्हाला पूर्ण काय आले असेल? आयडिया आले असेल. आता हे काय आहेत? ब्रीफ आन्सर्स तुम्हाला लिहायचे आहेत. हे ब्रीफ, दिस इज द होमवर्क. आता बघा, टेक टू द करेक्ट. प्लॅनेट नोन ॲज द अर्थ ट्विन. काय? अर्थचा ट्विन काय? विनस. ठीक आहे, विनस. आणि ज्युपिटर आणि मार्सच्या मध्ये काय? ज्युपिटर आणि मार्सच्या मध्ये काय? ऍस्टेरॉइड बेल्ट. डन. विच इज द थर्ड नियरेस्ट प्लॅनेट टू द सन? सनच्या जवळ पहिला कोणता आहे? मर्क्युरी. दुसरा विनस. तिसरा अर्थ. अर्थ इज द थर्ड. आणि साईज नुसार कितवा आहे? फिफ्थ आहे. साईज नुसार फिफ्थ आहे. ऑल द प्लॅनेट्स मूव्ह अराउंड द सन इज सर्क्युलर पाथ मध्ये, रेक्टँग्युलर, एलिप्टिकल पाथ. कोणत्या पाथ मध्ये फिरतात? एलिप्टिकल ऑर्बिट. एलिप्टिकल ऑर्बिट लक्षात ठेवा. ठीक आहे, सर्क्युलर नाही. द पोल स्टार इंडिकेट्स द डिरेक्शन नॉर्थ. त्यालाच काय म्हणतात? नॉर्थ स्टार. नॉर्थ स्टार. गेटिंग? नॉर्थ स्टार. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. आता व्हॉट इज द युनिव्हर्स? सांगा, युनिव्हर्स काय बघितलं आपण? युनिव्हर्स लार्जेस्ट पार्ट आहे. युनिव्हर्स मध्ये काय काय येतं? मिल्की वे गॅलेक्सी पण आपले त्याचाच पार्ट आहे. मेनी गॅलेक्सीज, सोलार सिस्टम, ठीक आहे, लॉट्स ऑफ सेलेस्टियल बॉडीज, अर्थ, प्लॅनेट्स, हे सगळं कशात येतं? युनिव्हर्स येतं. बघा आता, हाऊ डज प्लॅनेट डिफर फ्रॉम द स्टार? प्लॅनेट आणि स्टार मध्ये काय फरक आहे? तुम्हाला मी सांगितलंय. ठीक आहे, असं करायचं, स्टार आणि इथे असतो प्लॅनेट. ठीक आहे, मग प्लॅनेटचे पण दोन प्रकार आहेत. कोणता? टेरेस्ट्रियल आणि गॅसियस प्लॅनेट्स. गेटिंग? याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. व्हॉट इज मीन सोलार सिस्टम? सोलार सिस्टम मी तुम्हाला सांगितलं होतं की सोलार सिस्टम मध्ये काय काय येतं? सगळे स्टार्स, मून, सन, सेलेस्टियल बॉडीज, सगळे प्लॅनेट्स, दोज आर द पार्ट ऑफ द सोलार सिस्टम. आणि सन ॲज अ हेड ऑफ दॅट सोलार फॅमिली. सन इज द हेड ऑफ द सोलार फॅमिली. ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला काय करायचं आहे? अभ्यास करायचा आहे. नेक्स्ट तुमचं काय असेल? ह्या गोष्टी तुम्हाला होमवर्क करायचा आहे. गेटिंग? सो आय होप की तुम्हाला बऱ्यापैकी काय समजलं असेल. हे चॅप्टर जे आहे आपण व्यवस्थित बघितलेलं आहे, त्याची तुम्हाला फेअर आयडिया आली असेल. गेटिंग? फेअर आयडिया आली असेल. आता तुम्हाला आपण स्टार्ट केलेलं होतं फुल मून आणि न्यू मून पासून. गेटिंग? फुल मून, न्यू मून, त्याच्यानंतर प्लॅनेट्स. मग प्रत्येक प्लॅनेट्स किती? टोटल 9 प्लॅनेट आहेत. मग सगळ्यात जवळचा प्लॅनेट कोणता आहे? सनच्या जवळचा, ते बघितला. सगळ्यात लांबचा कोणता आहे?
आणि प्रत्येक प्लॅनेटला सनभोवती रिव्हॉल्व करायला किती वेळ लागतो आणि स्वतःभोवती रोटेशनला किती वेळ लागतो ते आपण बघितलं. अर्थ का बेस्ट आहे ते बघितलं. मून इज द ओनली प्लॅनेट ऑर द ओनली सॅटेलाइट ऑफ द अर्थ. सगळ्यात जास्त सॅटेलाइट कोणत्या प्लॅनेटला आहेत? सॅटर्नला. रिंग्स कोणकोणत्या प्लॅनेट्सला आहेत? युरेनस असेल, ज्युपिटर असेल आणि सॅटर्न असेल. गेटिंग? आणि अर्थचा ट्विन कोणता आहे? व्हीनस. अर्थचा ट्विन कोणता आहे? व्हीनस. कारण की सेम साईज सेप आहे आणि सेम एन्व्हायरमेंट तिथे एक्झिस्ट करतात. नंतर आपण ऍस्टेरॉइड बेल्ट बघितला कुठे? मार्स आणि ज्युपिटर मध्ये. ऍस्टेरॉइड्स काय असतात? स्मॉल टायनी डेब्रिज असतात की जे प्लॅनेट सारखे प्लॅनेटचेच काय असतात? तुकडे असतात जे सूर्याभोवती काय असतात? फिरत असतात. त्याला म्हणतात ऍस्टेरॉइड्स. दुसरा बेल्ट दुसरे बघितलं आपण मेटोरॉइड्स. मेटोरॉइड्स काय असतात? रॉकचे तुकडे असतात. ते कधी काळी प्लॅनेटचाच भाग असतात, परंतु दोन प्लॅनेट एकमेकांना ठोकल्यानंतर त्याचे काय झालेले असतात? तुकडे झालेले असतात. मग बऱ्यापैकी मेटोरॉइड्स काय करतात? वरून पृथ्वीच्या साईडने वरून युनिव्हर्स मधून खाली पडतात. परंतु व्हॉट हॅपन्स की आपल्या ज्या एन्व्हायरमेंट मध्ये काय असतं? खूप सारं फ्रिक्शन असतं. मग त्या फ्रिक्शनमुळे ते काय होतं? हीट निर्माण होते आणि ते बर्न आउट होतात. मग वरतीच ते काय होतात? आकाशात मोठा लाईटच्या लाईट चमकतो, ते बर्न होतात. पण काही काही जे असतात जे पूर्णपणे बर्न होत नाही ते काय होतात? पृथ्वीवर धडकतात. त्याला म्हणतात मेटिओर्स. त्याला म्हणतात मेटिओर्स. गेटिंग? हे सगळं आपण बघितलं. नंतर सॅटेलाइट. सॅटेलाइटचे दोन प्रकार आहेत, एक आर्टिफिशियल एक नॅचरल. मून इज द नॅचरल सॅटेलाइट ऑफ द अर्थ. आर्टिफिशियल कोणतं? मग त्याचा एक्झाम्पल बघितलं, एज्युसॅट असेल, इनसॅट असेल, की जे आपण रॉकेटच्या साहाय्याने काय करतो? ऑर्बिटमध्ये सोडतो. ऑर्बिटमध्ये सोडतो आणि त्या स्पेसिफिक ते रॉकेट खाली येऊन जातं आणि तो सॅटेलाइट तिथे थांबतो. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे जे सगळे प्लॅनेट्स आहेत मग सूर्याभोवती कसे रिव्हॉल्व होतात? तर तो पुलिंग फोर्स असतो सनचा. मग पुलिंग फोर्स कोणता असतो? तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळेच काय होतात? ते सगळे त्या स्पेसिफिक एकेका ऑर्बिटमध्ये प्रत्येक प्लॅनेट फिरत असतो. प्रत्येक प्लॅनेटचे स्पेसिफिक काय असते? ऑर्बिट असते. प्रत्येक प्लॅनेटचे स्पेसिफिक ऑर्बिट असते. सनचं डिस्टन्स किती आहे पृथ्वीपासून? 150 मिलियन्स किलोमीटर अवे. ठीक आहे. आणि मग 3 लाख किलोमीटर पर सेकंडच्या स्पीडने सूर्याचं लाईट पृथ्वीवर येतं. तरी पण किती मिनिट लागतात? 8 मिनिट लागतात. गेटिंग? आणि मग मूनचं डिस्टन्स किती आहे मग? 3,84,400 किलोमीटर्स पृथ्वीपासून. म्हणून आपल्याला चंद्र जवळचा आणि मोठा वाटतो, सूर्याचं अंतर खूप लांब आहे. गेटिंग? तो अशा प्रकारे व्यवस्थित समजून अभ्यास करूयात. ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला एकदा का एक चॅप्टर पूर्ण केलं परत करायची गरज नसली पाहिजे. ठीक आहे. ऑन दिस नोट व्यवस्थित अभ्यास करा. जिथे जिथे हायलाइट करायला सांगितलंय, अंडरलाईन करायला सांगितलं ते करा. परत एकदा वाचा आणि तुमच्या फोटोग्राफिक मेमरीमध्ये हे परमनंटली रजिस्टर करा. तोपर्यंत टाटा, बाय बाय अँड टेक केअर. परत भेटूयात पुढच्या चॅप्टरमध्ये. तोपर्यंत बाय बाय.